नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि त्यामध्ये स्त्री चळवळ आणि मी याविषयी आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे आली आहे वंदना सुधीर कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार नमस्कार वंदना. गीताली. वंदना ही आमची जुनी मैत्रीण आहे आणि पहिल्यापासून मिळून साऱ्याजणीच्या जन्मापासून जवळजवळ वंदना, तिची आई प्रभाते हर्डीकर या आहेत. आणि वंदना हे एक अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे वंदना, आज तू आम्हाला खूप तुझ्या कामाविषयी, एकूण तू कशी वेगळ्या पद्धतीने काय काय जगलीस, म्हणजे गिर्यारोहण असेल आणि काय काय केलं असेल त्याच्याविषयी सांग. पहिल्यांदा मला सांग की तुझ्या आयुष्यात स्त्री चळवळ कधी आली? शाळेपासूनच. कारण घरातलं वातावरण सगळं तसं होतं. विमलाबाई गरवारे, मराठी, पुणे. पुणे. आणि माझे आजोबा अतिशय आईचे वडील अतिशय सुधारक विचारांचे होते. म्हणजे कोण? त्यांचं कुलकर्णी शिवाजी पार्कला दादरला राहत होते. आणि त्या काळामध्ये ते अनेक सामाजिक कामं तर त्यांनी केलीच, पण त्या व्यतिरिक्त मुख्य म्हणजे घरामध्ये पत्नीशी त्या काळामध्ये अतिशय आदरपूर्वक वर्तणूक. ते माझ्या आजीला अहोबाईसाहेब म्हणायचे. इतकं ते आदराने वागवायचे. आणि खूप म्हणजे स्वातंत्र्य कसं गमतीशीर असतं बघ, की आजी आमची भाविक होती आणि माझे आजोबा काही नव्हते. त्याच्यामुळे तिला संध्याकाळी देवळात जायचं असायचं, तर आजोबा त्याच्याकडे उभयतांनी फिरण्याचा भाग म्हणून बघायचे की चला त्या निमित्ताने आपण फिरू, मोकळ्या हवेमध्ये जाऊ. आणि तेव्हा शिवाजी पार्क, समुद्र म्हणजे सगळा सुंदर परिसर. मग आजीला देवळात जायचं असायचं. मग ते म्हणायचे की बाईसाहेब, आम्ही तुमच्या चपला सांभाळत बसतो, तुम्ही आपल्या दोघांच्या वाटणीचं देवदर्शन करून या, असं ते तिला म्हणायचे. आणि मग त्यामुळे आजी ही अशी खूप मोकळी राहू शकली. त्या काळामध्ये बायका अशा सतत दडपणाखाली असायच्या, तशी आजी आमची कधी दडपणाखाली नव्हती. आणि सामाजिक काम करणारे आपण बघतो ते घरामध्ये तसे असतात असं नाही, पण माझे आजोबा घरात आणि बाहेर दोन्हीकडे सारखेच होते. त्यांच्या वागण्यात कुठलाही असं दुटप्पीपणा नव्हता. त्यामुळे आजोबांच्या पासूनच तो प्रभाव आमच्यावर पडला. आता लीला मावशी म्हणजे माझी सगळ्यात मोठी मावशी, ही आचार्य जावडेकरांची सून. तर त्या काळामध्ये जेव्हा तिचं लग्न ठरलं आचार्य जावडेकरांच्या मुलाशी, त्यावेळेला आमचे आम्ही नाना म्हणायचो माझ्या आजोबांना, तर नाना त्यावेळेला तिला हृदय कर्व्यांच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले होते. त्या काळातली गोष्ट आहे. आणि त्यांचं समाज स्वास्थ्य हा अंक असा हॉलमध्ये ठेवलेला असायचा. त्यांनी तो कधी लपवला नाही. मुलींनी तो बघावा, वाचावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा होती. आणि हे सगळं वातावरण आजोबांच्याकडे होतं. आणि मी आजोळी खूप राहिले. माझं काय झालं, मला जसा माझ्या इकडच्या आजी आजोबांचा सहवास मिळाला तसा माझ्या वडिलांच्या आई वडिलांचा मला मिळाला नाही. कारण माझे आजोबा आधी साखरवाडीला होते, ते डॉक्टर होते. त्यांनीही खूप सामाजिक काम केलं. पेशंट्सच्या बाबतीमध्ये ते खरोखरीच एक अतिशय चांगले डॉक्टर होते. आणि लहानशी ती कॉलनी होती, त्याच्यामुळे सगळ्या अनेक तिकडच्या लोकांना जी जी मदत लागायची वैद्यकीय आणि इतर कौटुंबिक, ती त्यांनी आणि आजींनी मिळून खूप केली. आणि आमचं खूप मोठं हर्डीकर. माझं माहेरचं नाव हर्डीकर आणि माझ्या आईचं माहेरचं नाव कुलकर्णी, म्हणजे ते ठाकूर देसाई, पण ते कुळामळ वतन ते म्हणून ते कुलकर्णी. ते मूळचे कोकणातले, म्हणजे दोन्हीकडचे लोक मूळचे कोकणातलेच होते. नंतर ते देशावर आले म्हणून ते त्यांचं सगळं दोन्हीकडचं संस्कृती त्याच्यामुळे आली त्याच्यामध्ये. आणि मग त्या आजोबांनी असं इतक्या जणांना मदत केली. म्हणजे त्यांचं स्वतःची 9 मुलं होती, पण त्यांनी जवळपास 15-20 मुलं 22 मुलं वाढवली. म्हणजे सुट्ट्या नाही यायची. काही जणांचे आई वडील खूप लवकर गेले, मग ते आमच्याकडे राहायला होते. म्हणजे जी त्यांना मदत करणं शक्य होतं. म्हणजे दोन्हीकडनं हे सामाजिक कामाचं जे काही बाळकडू असतं ते दोन्हीकडून आजी आजोबांपासून आमच्याकडे आलं. आणि मग ते आईमध्ये पण आलं. आणि नानांना आई सकट 4 मुली, मुलगा नव्हता, पण त्यांना त्या काळातही कधी त्याबद्दल असं कमीपणाचं वाटलं नाही. आजीला वाटायचं एक वेळ, पण माझे आजोबा तिला समजवायचे की अगं माणसं होत आपण सगळे, आणि या किती गुणी मुली आहेत आपल्या, तर मुलगा काय आपला वेगळा करणार आहे असा की जे मुली करणार नाहीयेत, असं ते त्यावेळेला आजीला अगदी संयमी होते आणि शांत होते सांगायचे समजावून त्यावेळेला आजीला माझ्या. त्यामुळे माझी आई पण खूप मोकळ्या वातावरणामध्ये वाढली. आणि घरामध्ये आजोबांनी 4ही मुलींना कुठल्याही गोष्टीपासून लांब नाही ठेवलं. म्हणजे सगळं आपण ज्याला संस्कार म्हणतो, मग ते संगीतातून येतात,
येतात, ते साहित्यामधून येतात. साहित्यिकांची घरी वर्दळ असायची, कारण विह कुलकर्णी हे जे इंग्रजीचे प्राध्यापक ते माझ्या आजोबांचे सख्खे भाऊ, आणि ते साहित्य क्षेत्रामध्ये लेखक म्हणून पण खूप नावाजलेलेच होते. त्यामुळे वि. स. खांडेकर म्हणा, अशी बरीच मंडळी त्यांच्याकडे यायची. आणि ह्या दोघा भावाभावांचं खूप असल्यामुळे ही सगळी नावं मी लहानपणापासून ऐकली. बालगंधर्वांची गाणी मी लहानपणापासून ऐकली आहेत. खूप रेकॉर्ड्स होत्या माझ्या आजोबांच्याकडे. त्याच्यामुळे संगीत ऐकत, हे सगळं साहित्य क्षेत्रातल्या वेगवेगळ्या माणसांशी ओळखी होत, हे सगळं ऐकत मी वाढले. आणि आईचं केवढं वाचन होतं, आई खूप वाचायची. म्हणजे माझ्या आत्या वगैरे असं सांगतात की साखरवाडीला जेव्हा राहत होती ती, तर किराणा मालाचं सामान पूर्वी कागदांच्या पुड्यांमध्ये यायचं, तर ते पण वाचायची, त्या कागदावरचं पण ती वाचायची. आणि तिची आवड बघून माझ्या आजोबांनी त्यावेळेला तिच्यासाठी सत्यकथा, मौज या अंकांची वर्गणी भरली होती. ते अंक त्या काळामध्ये येत होते, ह्या आजोबांकडे पण येत होते, पण त्या आजोबांनी सासऱ्यांनी केलं ही खूप विशेष गोष्ट आहे. आणि वडिलांचं कसं? तुझ्या माझे वडील ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट होते आणि ते अतिशय माणूस वेल्हाळ होते. त्यांना माणसांची खूप आवड होती आणि त्यांना सगळेजण संत माणूस म्हणायचे, कारण त्यांनी कधीही कोणावरही टीका केली नाही, कधी कोणाबद्दल ते नकारात्मक बोलले नाही. आणि त्यांनी खूप माणसांशी स्वतःला जोडून घेतलं होतं आणि न बोलता त्यांनी खूप मदत लोकांना केली. म्हणजे कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ज्या भगिनी आपण म्हणतो, त्या भाऊबीज म्हणून अनेक वर्ष आमच्या घरी येत होत्या. आणि वडील गेल्यानंतर आम्हाला समजलं की ते किती जणांना देणग्या देत होते. त्यांनी कधीही त्याची वाच्यता नाही केली. पण आम्हाला माझी सगळी माणसं जेव्हा गेल्यानंतर भेटायला आली, किंवा अजूनही कुठे भेटलं की वडिलांचा उल्लेख केला जातो, की आमच्या घरी खूप येणं जाणं होतं. ते जायचे सगळ्यांच्याकडे, सगळ्यांना आवर्जून बोलवायचे, खूप अगत्य करायचे, खूप सुंदर पत्र लिहायचे, आपुलकीने भरलेली, आस्थेने भरलेली, आणि खूप सगळ्यांचं कौतुक करण्याचा खूप स्वभाव होता त्यांचा. त्यामुळे ते सगळं वातावरण साहजिकपणे आमच्या घरामध्ये आलं. बाकी आईचं लग्न झाल्यानंतर आम्ही पुण्यात जेव्हा लहानाचे मोठे होत होतो, त्यावेळेला असं काही खूप पुरोगामी वातावरण होतं असं नाही म्हणता येणार, पण मुलांना वाढवण्याच्या बाबतीमध्ये अतिशय पुरोगामी आई वडील. आणि त्यांनी आम्हाला, म्हणजे मी मोठी मुलगी, पण कधीही त्यांनी मला, एकतर मुलगा मुलगी हा भेद आमच्या घरी नाही, दुसरं म्हणजे आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ, त्याच्यानंतर कधीही भावंडांच्या मध्ये तुलना नाही. हे म्हणजे आईचं पालकत्व खरंच मला असं वाटतं की त्या काळामध्ये तिने हे इतकं जागरूकपणे वाढवलं, कारण तिचे वडील तसे होते. आणि नंतर मग तर ती शोभा भागवत, शांताबाई किर्लोस्कर यांच्या सहवासात आली. मग त्यांच्या पालक सभेला ती जायला लागली. मग स्वभाव मुळामध्ये शांत, आणि मग ह्या सगळ्यामुळे ते जाणीवपूर्वक पालकत्व असं म्हणतात तसं ते झालं. आणि तुला आश्चर्य वाटेल गीताली की माझा पहिला ट्रेक आईमुळे झालाय. आईनी सकाळमध्ये जाहिरात वाचली, लोणावळ्याच्या ड्यूक स्नोजला एक जण ट्रेक घेऊन जाणार आहेत. तर आई म्हटली की अगं तुला एवढी साहसाची आवड आहे ना, कारण तेव्हापासूनच फास्ट सायकलिंग करायचं, क्रिकेट खेळायचं गल्लीतल्या मुलांच्या बरोबर, अशीच सगळी आवड होती. आणि मग तेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होते, BMCC मध्ये मी शिकले. तर मग मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, आमचा नुकताच जमलेला ग्रुप होता, त्यांना सगळ्याला बरियेला घातलं आणि म्हटलं आपण जाऊयात ह्या ट्रेकला. आणि रात्रीची ती लोकल खंडाळ्याला उरलेलं रात्र स्टेशनवर फलाटावर झोपायचं होतं आणि पहाटे पहाटे तो ट्रेक सुरू करायचा होता. विजय महाजन होता, दुर्दैवानी नाही पण अतिशय चांगला गिर्यारोहक होता, तिथे अपघातातच गेला. त्याच्याबरोबर आम्ही सगळे गेलो होतो. आणि हा जो रोहित आहे, मीना चंदावरकर आणि भास्कर चंदावरकर मुलगा, तेव्हा तो अगदी 7वी 8वीत वगैरे होता, तोही आमच्या बरोबर होता. आणि त्या ट्रेकला आम्ही गेलो होतो, माझा पहिला ट्रेक. म्हणजे ही सगळी बीज माझ्या बालपणामध्ये पडत गेली. आणि मग मला वेडच लागलं ट्रेकिंगचं. मग वडिलांनी कधीही थांबवलं नाही, आईनी थांबवलं नाही. फक्त त्यांचं म्हणणं काय असायचं की तू ज्यांच्या बरोबर जातेस, मग ते मित्र असू दे, मैत्रिणी असू दे, ती सगळी मुलं मुली आम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. त्यामुळे दारात सोडायचं आणि नाही, कारण मी तेव्हा क्रिकेट पण कॉलेजमध्ये गेल्यावर खेळायला लागले, खेळाडूच होते पहिल्यापासून, त्यामुळे स्पर्धा असायच्या, मग कुठे कुठे जायला लागायचं, मग उशीर व्हायचा. तर जे कोणी सोडायला येईल त्यांना घरी बोलवायचं आणि मग ओळख करून घ्यायचे सगळ्यांशी. त्यामुळे माझे सगळे मित्रमैत्रिणी, आणि ही मी तुला सांगते ही 74-75 मधली गोष्ट, त्यामुळे तेव्हा मित्र असणं हे खूपच अगदी वेगळं होतं.
आणि मग ते सगळ्यांची ओळखी करून घ्यायचे, तुम्ही पण त्यांच्या घरी जायचं, तुम्ही पण ओळख करून द्यायची, असं त्यांनी कुटुंब बनवलं होतं. म्हटलं तर सगळं मैत्रीतलं स्वातंत्र्य दिलं होतं, म्हटलं तर कुटुंब. आणि वडिलांचा असा धाक होता आणि त्यामुळे आम्ही मार्गावर राहू याची ते काळजी नेहमी घेत होते. आणि आम्हालाही ते स्वातंत्र्य दिल्यामुळे स्वातंत्र्याबरोबर जी जबाबदारी येते त्याची आईने वेळोवेळी जाणीव करून दिली. आणि तुम्ही म्हणजे दिलंय ना स्वातंत्र्य, मिळालंय ना तुम्हाला, घेताय ना तुम्ही स्वातंत्र्य तुमचं, तर मग ही जबाबदारी मात्र तुम्ही पाळली पाहिजे, अशा काही बाबतीमध्ये त्यांचं आग्रह असायचा. म्हणजे आमच्या चांगल्यासाठीच होता तो. ते फार समृद्ध बालपण गेलं. हिमालयाच्या ट्रेकचं ही पहिला ट्रेक केल्यानंतर मग नादच लागला ट्रेकिंगचा. आणि मग सारखीच ह्या गडावर जा त्या गडावर जा, आणि पुणे म्हणजे अगदी इतकं म्हणजे करावं तेवढं कमीच आहे. इतकं पुण्याच्या आजूबाजूला टेकड्यांपासून गडांपर्यंत, आणि आताचं पुणे पूर्वीचं नव्हतं, ते फारच सुंदर पुणे होतं. त्याच्यामुळे ट्रेकिंग करायला लागले. मग बापू काका पटवर्धन म्हणून होते, ते एक सहवासात आले, महाजन सर सहवासात आले, मग उषाताई आल्या. आणि मग ह्या आमचं सगळं एकंदरीत हे सगळं गिरी प्रेम बघून किंवा गिरी म्हणजे काय ट्रेकिंग प्रेम बघून, गिरी भ्रमणाचं प्रेम बघून ते म्हणाल्या की आपण, मला सगळ्या मुलींना तुम्हाला घेऊन जायला आवडेल. आणि उषाताई अतिशय धार्ष्ट्याच्या, त्याच्यामुळे आम्ही तर म्हणजे आम्हाला काय त्या वयामध्ये किती, ही 19 सालची गोष्ट आहे, त्यामुळे किती अशी परिपक्वता असते, त्यामुळे त्याच्यामध्ये काय आपल्याला आव्हानं आहेत, काही काही एक असं कमालीचं जायचं असं तो सगळं हे होतं. आणि उषाताईंनी खूप प्रेमाने खूप काळजीने ती सगळी म्हणजे उषाप्रभा पागे. आणि मग आम्ही मुलकीला नावाचं शिखर त्यावेळेला 20,600 फुटावरचं सर केलं होतं. आणि सगळ्या आम्ही मुली होतो, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातलं फक्त महिलांची अशी ती पहिली मोहीम होती. आणि फार समृद्ध करणारा अनुभव होता. म्हणजे त्यावेळेला तिथे क्रिव्हासमध्ये मी पडले होते, आणि मग शेर्पांमुळे मी बाहेर येऊ शकले, म्हणजे तो पुनर्जन्म होता. पण त्याच्यामुळे ना संकटांशी तोंड देणं, सामना करणं, आणि तरीही टिकून राहणं. मग उषाताई म्हणल्या तू आता इथेच राहणार का? म्हटलं नाही, मी येणार वरपर्यंत. तर आणि मग त्यांनी पण असं म्हटलं नाही तू आता नाही यायचं वगैरे. त्याही म्हणाल्या की ठीक आहे, तुझी मनाची तयारी आहे ना, मग आपण जाऊ. तर हे जे सगळं शिकणं होतं ना, हे जे घडणं होतं ना, आणि मग अशा सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याची आपल्याला सवय होते, आपण अधिक धैर्यवान होत जातो. प्रवासामध्ये आलेले अनुभव म्हणजे आम्ही पठाणकोटला जात असताना त्या ट्रेनमध्ये फक्त आम्ही मुलीच होतो. आणि एक सरदारजींनी काहीतरी आचरटपणा करण्याचा प्रयत्न केला. तर आमच्यामध्ये एक जण होती आमच्या संघामध्ये, कल्पना देशपांडे म्हणून. तेव्हा काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या नव्हत्या, हातातली बाटली तिने हाणली. म्हणजे हे असं घाबरून जाणं, प्रसंगावधान, अशा सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं की ही जी स्त्री चळवळ असं म्हणजे कोणीतरी मी मुलाखती ऐकल्या, त्याच्यात एक म्हटलंय की तो म्हणजे आपल्या जगण्याचाच भाग होऊन जातो, की आपण स्वतःला घडवताना आपण अशा साहसी बनत जातो, वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जायला आपण शिकतो. आणि मला वाटतं समोर आपल्या देहबोलीमध्ये कुठेतरी ते येतं. आणि त्यामुळे समोरचा मनुष्यही आपल्याला त्रास देण्यापूर्वी बहुतेक 4 वेळा विचार करत असावा. कारण सुदैवाने मला असा कुठलाही एवढ्या वर्षांत मी कुठे कुठे प्रवास केले, पण असं मला कुठलाही अनुभव आलेला नाही की हा एक वगळता, जिथे आम्ही एकत्र होतो सगळे, की अशा पद्धतीचा कुठल्या पुरुषांनी असा हा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं की ही सगळी जडणघडण कुठेतरी आपल्याला आत्मविश्वास देते, आपल्या ध्येयबोलीतून ती व्यक्त व्हायला लागते. आपली डोळ्यांमधून सुद्धा मला वाटतं तो आत्मविश्वास दुसऱ्याला कळत असावा. त्यामुळे ही चळवळ अशी एक प्रकारे आपल्या अंगात मुरत जाते, भिनत जाते, त्याच्यातच आपण वाढत जातो. आणि या सगळ्यांचं येणं जाणं किती होतं. विद्याताई आमच्याकडे यायच्या, मुकुंदराव आणि शांताबाई यायचे, आचार्य भागवत यायचे. नंतर आम्ही इस्लामपूरला जाऊन राहायचो, तेव्हा आम्हाला आचार्य जावडेकरांबद्दल कितीतरी गोष्टी काढायच्या. तर ही सगळी माणसं आमच्या घरी जी येणारी होती, किंवा वि स खांडेकरांच्या मुली यायच्या. तर असे अनेक, आणि मग त्यांच्यासाठी लहान घर असायची ना ग त्यावेळेला, त्यामुळे या सगळ्या गप्पा कानावर पडायच्या.
आणि त्यामुळे ते असं त्याच्यासाठी वेगळं काही करावंच लागलं नाही. ते असं सहज आम्हाला मिळत गेलं आणि मिळताच ते आम्ही घडत गेलो त्याच्यात. आणि लग्न कसं झालं तुझं? त्यावेळेला परिचित विवाहाची संकल्पना नव्हती, त्यामुळे नात्यातूनच कळलं होतं स्थळ. आणि असं एकमेकांचा परिचय करून घ्यावा म्हणजे काय करून घ्यायचं हे मी सगळं नंतर शिकले. तेव्हा माहीतच नव्हतं. पण एक नक्की माहिती होतं की लग्न अतिशय आपल्याला साध्या पद्धतीने करायचंय. आणि त्यामुळे आमच्या लग्नामध्ये जेमतेम 20-25 माणसं होती आणि स्वयंपाक सुद्धा आम्ही घरीच केला होता. आम्ही कुठलंही देणं घेणं केलं नाही आणि अतिशय साध्या पद्धतीने त्या काळामध्ये 1980 सालची गोष्ट आहे. त्या काळात अतिशय साध्या पद्धतीने आम्ही हा विवाह केला. आणि नंतर दोन्हीकडच्या माणसांना आम्ही नंतर गेट टुगेदर्स केली होती. त्याच्याही गावी केलं, माझ्याही गावी केलं, म्हणजे पुण्यात केलं. आणि सगळ्या नातेवाईकांना बोलवलं होतं कारण प्रत्येकाला उत्सुकता असते ना. त्याचं गाव कुठलं? तो नारायणगावचा. आणि मी पुण्याची. त्यामुळे ते एवढं मात्र नक्की माहिती होतं. आणि प्रेमविवाह काही जमवता आला नव्हता आणि अरेंज मॅरेज करायचं नव्हतं एवढं नक्की कळत होतं. त्यामुळे ओळखीतला हा मुलगा आलाय, माहितीतला आहे, तर म्हणून मग तसा विचार केला. आणि मला अशी खूप जबाबदारी पण वाटायची कारण मी घरामध्ये सगळ्यात मोठी होते. माझ्या खाली 3 जण होते आणि माझी 2 नंबरची बहीण अगदी पाठोपाठची 2 वर्षांनी, त्यामुळे तिचं लग्न पाठोपाठच येणार होतं. आणि नंतर मग बहीण भाऊ तर त्याला शाळेत शिकवत होते आणि वडिलांचा व्यवसाय होता, त्याच्यामुळे मग कसं उत्पन्नामध्ये सातत्य नसतं. तर मला ती खूप जबाबदारी वाटायची की माझं लग्न साधवणं महत्वाचं आहे, देणं घेणं याच्यात नाही व्हायला पाहिजे, वडिलांना याचा कुठलाही आर्थिक भार नाही पडला पाहिजे. आणि मला इतकं त्यांनी सगळीकडे संधी दिली, हौशीने आम्हाला ते नाटक, चित्रपट, व्याख्यानं कुठे कुठे न्यायचे, शाळेच्या सगळ्या ट्रिप्स पाठवायचे. मग त्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच बेताची असायची ना ग. तर एवढं जर आपल्याला वडिलांनी केलंय आपल्यासाठी, तर आपण आता वेगळं लग्नामध्ये आपण खर्चाचा भार त्यांच्यावर टाकणं योग्य होणार नाही. ते माझ्या खूप अगदी मनात अगदी रुजलं होतं. आणि माझं भाग्य असं की सुधीरही त्याला तयार झाला आणि त्याच्यामुळे दोन्हीकडनं तो MTech आणि नंतर त्यांनी अमेरिकेत PhD केली. लग्न झाल्यानंतर लगेच गेले. तेव्हा मी बँकेमध्ये नोकरी करत होते. मला बँकेत आपल्याला नोकरी पाहिजे असं मला बँकेची कामं सगळे वडील मला सांगायचे. मला बाहेरची कामं करायला आवडायची आणि माझ्या बहिणीला विशाखाला घरातली आवडायची, त्यामुळे ती आपोआपच वाटणी झाली होती. तर त्यामुळे बँकेत गेलं की असं वाटायचं की कधीतरी मला त्या बाजूला जाऊन बसता येईल का अशी मला ती. आणि म्हणून मी बँकेच्या परीक्षा देऊ तेव्हा बँकेतली नोकरी मिळणं काही अवघड नव्हतं अगं. त्याच्यात काही फार वेगळी हुशारी लागायची नाही तुम्हाला, त्यामुळे ती सहजच मिळून गेली नोकरी. पण 6च महिने नोकरी करायला मिळाली. आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर सुधीरला PhDची स्कॉलरशिप लग्नानंतर मिळाली, लग्न ठरल्यानंतर मिळाली. आणि नाहीतर माझ्या काही खूप मनामध्ये नव्हतं परदेशात जाण्याचं की मी अगदी भारतीय मातीतली आहे. पण मग त्यालाही चांगली संधी आली म्हणून मग आम्ही 2 जण तिकडे गेलो. तर तिथे तू काही शिकलीस किंवा जॉब किंवा असं काही केलं? मी तिकडे कारण घरी बसून मी खूप होमसिक झाले. मला खूप माणसात राहायची सवय होती. मी एकत्र कुटुंबात आधी वाढले होते आणि मला खूप मित्रमैत्रिणी, खेळणारी, सतत सोशली कल्चरली ऍक्टिव्ह, त्यामुळे मला खूप होमसिकनेस आला तिकडे गेल्यानंतर. सुधीरने खूप प्रयत्न करून मला स्कॉलरशिप मिळेल शिक्षणाची असं बघितलं. आणि तिकडची जी कम्युनिटी कॉलेजेस असतात त्या कम्युनिटी कॉलेजची मी डिग्री केली. आणि त्यावेळेला तिथे कम्प्युटर सायन्स हा विषय एकदम अगदी, त्यामुळे माझा खरं काही तो खूप विषय नाही. माझं खरंच म्हणजे इंजिनिअरिंगचं माझं डोकं नाही खरं, म्हणजे तो ऍप्टिट्यूड नाही मला. पण मला ते करावं असं वाटलं त्यावेळेला. सुधीरला असं वाटत होतं की मी CPA म्हणजे आपलं CA करावं, पण मी मुळात MCOM केलं होतं म्हणून. पण अशी मी काही काय म्हणजे अकॅडमिकली अभ्यासू अशी नव्हे. तर त्यामुळे मला असं वाटलं आपल्याला ते जमेल का, मग ह्या काहीतरी वेगळं आपण करूयात का, म्हणून मी ते केलं. आणि खरं तर त्या शिक्षणापेक्षा सुद्धा मला अमेरिकन समाज जो जवळून बघता आला ना, ते शिक्षण मला खूप जास्त आवडलं. कारण माझ्या वर्गामध्ये कोणी भारतीय, एकच माझी मैत्रीण होती जी आम्ही दोघी मिळूनच ते करत होतो. पण ते सोडून सगळे अमेरिकन मुलं मुली होती. आणि ते किती त्यांचं कल्चर वेगळं असतं. म्हणजे माझी एक शॉक बसला का, कल्चरल शॉक? म्हणजे पण चांगल्या अर्थाने इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज की असे पण विचार करू शकतात. म्हणजे माझी एक अना नावाची मैत्रीण होती. आम्ही 4 मिळून प्रोजेक्ट करत होतो आणि प्रोजेक्ट सबमिशनची तारीख जवळ आली होती आणि अचानक गायब झाली.
आणि 4 दिवसांनी आली. म्हटलं अगं तू कुठे गेली होतीस? तर मी म्हटलं, ती म्हणाली मी कॅम्पिंगला गेले होते. तर माझा लगेच प्रश्न कुणाबरोबर? तर तिच्या चेहऱ्यावर इतकं आश्चर्य म्हटलं. ते म्हणले कुणाबरोबर म्हणजे कोणाबरोबर नाही, एकटेच गेले होते. आणि मला असं झालं की एकटे गेली होतीस तू कॅम्पिंगला? म्हणजे असे खूप प्लेझेंट सरप्राइजेस मला मिळत गेले की ती मुली इथे स्वतंत्रपणे विचार करू शकतात, किती स्वतंत्रपणे आपले निर्णय घेतात, कुठे एक एकट्या जंगलात जाऊन कॅम्पिंग करून राहतात. आणि ते सगळं माझ्यासाठी एक खूप नवीन विश्व होतं आणि ते मला फार आवडलं की अशा स्वतंत्र विचारांची सगळी माणसं इथली. आणि ती म्हणाली की मी 18व्या वर्षापासूनच घराच्या बाहेर पडल्यामुळे आपल्याकडे ते जे झापडं लावून सगळं आपलं जे कंडिशनिंग होतं ना, आणि मग पण ते झापडं लावल्यासारखंच आपलं जे सगळं अपब्रिंगिंग होतं आणि सतत पालक त्याच्यामध्ये लक्ष घालत असतात. आणि तसं नाहीये की तुम्ही 18व्या वर्षी एकदा घराबाहेर पडला की यू आर एन अडल्ट, तुमचं तुम्हाला सगळं तुमचं सांभाळायचंय. आई वडील सपोर्ट करतील पण मुळामध्ये तुम्ही स्वतंत्रपणे मॅनेज करताय सगळं. आणि त्याच्यामुळे जडणघडण केवढी वेगळी होते, सगळी तुमची वाढच वेगळी होते, विचार करणं सगळं म्हणजे मला खूप 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 स्वतंत्रपणे. आणि मला नेहमी असा प्रश्न पडायचा की आपला देश आहे खरं तर इतका बुद्धिमान लोकांचा देश आहे, मला अभिमान आहे त्याचा, अतिशय बुद्धिमान लोकांचा देश. मग आपण ह्या सगळ्यात का बरं मागे पडतो? आणि मग मला असं वाटलं की कल्पनाशक्तीचा जो एक तिथे विकास होतो. कारण आणि आता जेव्हा हा सगळा अभ्यास करते तेव्हा कळतं की एक्सपोजर जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळतात, संधी मिळतात. आणि मग ह्या प्रत्येक संधी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतात, जे तुमचे अनुभव बनतात. त्यालाच आमच्या भाषेमध्ये आम्ही न्यूरॉन्सच्या जोडणी असं म्हणतो. आणि ज्याच्यातून आपली कॉग्निटिव्ह आणि इमोटिव्ह डेव्हलपमेंट, आपला हा सगळा भावनिक आणखीन आपला वैचारिक विकास होत जातो, वैचारिक आणि भावनिक विकास होत जातो. आणि त्या अर्थाने मग आपण हळूहळू खऱ्या अर्थाने स्वतंत्र म्हणजे आपण विचार करायला लागतो आपला. म्हणजे मला सेल्फ एस्टीम हा विषय तेव्हा माझ्या गावी पण नव्हता, पण तो मी तिथे प्रत्यक्ष अनुभवला. आत्मभान शब्द मी माझ्या अशा पद्धतीने समोर आला आणि त्याच्यातून माझा आत्मविश्वास खूप वाढत गेला की आपण जितकं अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन अनुभवांना सामोरं जाऊ तशी आपली ही वैचारिक आणि भावनिक प्रगती होत जाईल. आणि त्याच्यातूनच आपण घडत जाऊ, त्याच्यातूनच आपण हळूहळू परिपक्व होत जाऊ. आणि खूप लांबचा प्रवास असतो बरं का गीताली, हे काही एका दिवसात, एका वर्षात, एका महिन्यात वगैरे होत नाही. हे खूप म्हणजे सतत आपलं शिकणं चालूच राहतं. ही प्रक्रिया आहे. तुला मुलं बाळ काय? मला एक मुलगा आणि एक मुलगी. बरं, ती कुठे अमेरिकेत झाली? मुलगी माझी अमेरिकेत असते. मोठी झाली कुठे जन्म? दोन्ही मुलांचा जन्म अमेरिकेत. आणि त्याचा पण खूप आनंद घेतला. म्हणजे तिथे तुम्ही गरोदर राहिल्यापासून तुम्हाला तपासण्या ज्या सुरू होतात त्या प्रत्येक तपासणीला नवरा तुमच्या बरोबर असणं आवश्यक असतं. आणि त्या काळामध्ये डिलिव्हरीचं पूर्ण शिक्षण नवऱ्यांना पण दिलं जातं. लेबर रूम मध्ये येतात. आता हे सगळं गोष्टी माहिती झाल्या लोकांना. तेव्हा 84 सालचा जन्म आहे माझ्या मोठ्या मुलाचा. तर तेव्हा या गोष्टी इथे माहिती नव्हत्या. आणि मग म्हटलं की इथे आई वडिलांना बोलवायचं आणि त्यांना बाळणपणाच्या कामाला लावायचं. इतके वर्ष बिचारे आपल्यासाठी करतातच. तर मी म्हटलं की नाही, आपण आपलं करूयात बाळणपण. आणि म्हणून मग आमच्या मित्रमैत्रिणींनी खूप मदत केली आणि आम्हीच तेजस वेळेला बाळणपण आमचं आम्हीच केलं होतं. आणि त्यात खूप वेगळा एक आनंद असतो मुलांना लहानाचं मोठं करण्याचा. आणि मग धाकट्या मुलीच्या वेळेला मात्र असं झालं की सुधीरची दुसरीकडे त्यांनी नोकरी घेतली आणि इन्शुरन्समुळे मला तिकडे जाता येण्यासारखं नव्हतं. तर तेव्हा जिथे इन्शुरन्स असतो तिथेच बाळणपण व्हायला लागतं. म्हणून तेव्हा मात्र मी आईला बोलावलं होतं, कारण तेजस तेव्हा 5.5 वर्षाचा होता. तर तेव्हा मला तिथल्या अमेरिकन मैत्रिणींनी खूप मदत केली. म्हणजे माझ्या परदेशी मैत्रिणी असं मी एक पूर्ण लेख मला साप्ताहिक सकाळचं ते लिहिली, कारण सदा डोंबरे यांना तेव्हा त्याच्यात खूप रस वाटला होता आणि संध्यानी आणि त्यांनी इंटरेस्ट घेऊन ती केली होती. तर मी अशी खूप म्हणजे भारतीय मंडळी जी आहेत परदेशातली
ती मला नेहमी अशी खूप टिपिकल वाटली. मी त्यांच्यात अशी नाही खूप रमले. ह्या उलट ह्या सगळ्या अशा भारतीय मित्रमैत्रिणींच्या मध्ये खूप रमले आणि अशा अनेक मित्रमैत्रिणी आणि ते सगळं म्हणजे वेगवेगळ्या देशातून आलेल्या पण त्यामुळे कल्चरली वेगळं सगळं तुम्हाला कळतं आणि चांगलं ना. शिक्षण आपलं सारखं होत राहतं. तू म्हणतेस तसं की त्यांची संस्कृती त्यांचे राहणीमान आपले ना खूप असे पूर्वग्रह असतात की तिथली माणसं अशीच असतात. म्हणजे आता एक उदाहरण सांगते की खूप जण सांगतात की त्यांच्याकडे ना आई वडील जर आपल्या मुलांना भेटायला आले तर ते हॉटेलमध्ये राहतात. तर माझी नॅन्सी म्हणून एक मैत्रीण होती. तर तिच्याकडे आमची मैत्री असताना आम्ही रोज सकाळी मुलांना शाळेत सोडायचो आणि फिरायला जायचो. तर तिच्या घरी तिचे सासू सासरे पण राहायला आले होते. तिचे आई वडील पण राहायला आले होते. एवढंच नाही तिची आजी पण राहायला आली होती. तिचं खूप छान सहजीवन होतं. तिला ती एक मुलगी होती आणि तिचं इतकी अटॅच्ड होती की ती न्यूयॉर्कहून सॉल्टेक सिटीला आली होती तर ती होमसिक झाली होती. की ती तिच्या कुटुंबाशी जोडलेली होती आणि सगळी मंडळी तिच्या घरी आली तर तिच्या घरी राहायचे. त्यातले कोणी कधी हॉटेलमध्ये राहिले. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण अर्धवट माहिती असते ऐकलेली असते त्याच्यातून आपले गैरसमज झालेले असतात. पण तसं नाहीये. म्हणजे माझा एक भाऊ पण तिकडे असतो. तर खरा वडिलांचा भाऊ तो काका माझा. त्याची बायको अमेरिकन आहे. तर कितीतरी वर्षातून एकदा त्यांचं सगळं कुटुंबाचं एक संमेलन असतं आणि म्हणजे माझ्या वडिलांच्या मामी त्यांचा तो मुलगा त्यात आवर्जून त्याला यायच्या आणि एकदा ते संमेलन झाल्यानंतर माझ्याकडे आल्या होत्या राहायला सॉल्टलेक सिटीला युटामध्ये सॉल्टलेक सिटी. तर त्यावेळेला 80 लोक तिची जमली होती. मेरी तिचं नाव. तर 80 लोक आली होती आणि त्या एवढं एक्साइट होऊन माझ्याकडे आल्या होत्या की कशी सगळेजण धमाल करतात आणि म्हणजे असं आहे त्यांच्याकडे पण आपल्याला माहिती नसतं. माणसं आहेत आणि सामाजिक प्राणी. कुठेही राहिलो आपण तरी आपल्याला माणसांशिवाय नाही आपण राहू शकत. मगाशी तू जे आमच्या भाषेत म्हणालीस त्या भाषेकडे जाऊया मला वाटतं. तर ती भाषा म्हणजे काय आणि तू तिथे कशी गेलीस? त्याच्या आधीचा टप्पा म्हणजे मिळून सारा जणीचा आणि आपल्या सातचा म्हणजे हे सगळं म्हणजे घडत नसतं तर इथपर्यंतचा पुढचा प्रवास झाला नसता. प्रत्येक माणसाची कुठेतरी एक सुरुवात व्हावी लागते आणि त्याच्यासाठी मी विद्यार्थ्यांची अतिशय कृतज्ञ आहे. खूप मला त्यांची आठवण येते. तर मुलं मोठी व्हायला लागली होती आणि मी फार जास्त लक्ष घालत होते घरामध्ये आणि जरा जास्त शिस्त. माझं स्वतःच पालकत्व अजिबात आईसारखं हेल्दी नव्हतं. मी मान्य करते. आपण चुकांमधून शिकत जातो आणि या पेशात मला बहुतेक म्हणूनच त्यांनी पाठवलं की शिक तुझ्या काय चुका झाल्या. आता शिकतीये पण उशीर झालाय. मुलं मोठी होऊन गेली तोपर्यंत. त्यामुळे ती प्रत्येक जण कधी ना कधी तरी कुठली तरी अपॉर्च्युनिटी मिस करतात. तशी मी ती मिस केली असं म्हणू शकतो आपण. तर त्यामुळे मग माझी आई माझी वहिनी म्हणाली की तू काहीतरी करायला लाग. तू घरात राहू नको सारखी. आपल्यामध्ये किती ऊर्जा असते आपल्याला कल्पना नसते. आणि मग कुठे सुरुवात करायची? आता तर कोणी नोकरी देणार नाही. कारण अमेरिकेमध्ये मी थोडे काळ नोकरी केली होती पण मला फार काळ नाही करायला मिळाली कारण सुधीरनी नोकरी बदलली. तर पण मी खूप तेव्हाची नोकरी एन्जॉय केली ती. तिथेही मी खूप परदेशी मैत्रिणी केल्या ज्यांनी मला ऋताच्या वेळच्या बाळणपणात आईला खूप मदत केली. आईला घेऊन जायच्या, घरी आणून सोडायच्या, ग्रोसरी आणून द्यायच्या, तेजसला शाळेत आणायच्या पोचवायच्या कारण सुधीर तिकडे होता नवीन ठिकाणी. ते सगळं मला परदेशी मैत्रिणींनी केलेली मदतही. तर त्यावेळेला मग सुरू कुठे करावं? आता काही नोकरी ह्याच्यावर मिळणार नाही. तेव्हा ती नोकरी कशी मिळाली की इकडची डिग्री आणि तिकडची डिग्री असं दोन्ही मिळून ती नोकरी मिळाली होती आणि खूप शिकायला मिळालं त्या नोकरीमध्ये सुद्धा. तर मग पण इथे त्याचा कसा उपयोग होणार? मग विद्यार्थी म्हणजे घरच्या म्हणून म्हटलं विद्यार्थ्यांना भेटावं. आणि तेव्हा माझ्या डोक्यात काय होतं माहितीये की आपण कुठल्या तरी एखाद्या सामाजिक संस्थेबरोबर काम करावं शिक्षण किंवा आरोग्याच्या क्षेत्रात. पण या दोन क्षेत्रात आपला देश खूप मार खातो असं मला तेव्हाही वाटायचं. तर माझ्यामध्ये एवढी हे नाही की मी काही सुरू करीन, अजिबात नाही. मी महत्वाकांक्षी तर मुळीच नाही. त्यामुळे मग मी म्हटलं की जे करतायत त्यांना आपण आपली मदत करू अशा विचारांनी मी विद्यार्थ्यांना भेटायला गेले.
आणि मला आवर्जून या मुलाखतीमध्ये हे सांगायचं आहे की विद्यार्थी तेव्हा मला म्हणाल्या की अगं सुधीर इथे नसतो, पण सुधीर तेव्हा अमेरिकेत होता आणि तुझी मुलं अजून लहान आहे, तर आता तुझ्या मुलांना तुझी आई म्हणून गरज आहे, तर त्यामुळे तू आता कुठल्या तरी गावात जाऊन काम करायचं वगैरे हे असलं तू करू नकोस. आधी प्राधान्य तुझं कुटुंब आहे, तुझी मुलं आहेत, त्यामुळे ते सांभाळून तुला जे काम करता येईल ते तू कर आणि त्यामुळे तू पुण्यातच काम कर. मग काय पुण्यात काम करायचं, मग त्यांनी मला 7-7 विवाह अभ्यास मंडळ सुचवलं. तर तेव्हा अभ्यास हा शब्द कसा आहे ना, म्हणजे दृश्यादृश्य आहे. तर मी म्हटलं कोणतरी लग्न करणार आणि मी त्याबद्दल कोण बोलणार, माझा काही अधिकारच नाही ना त्याच्यामध्ये, तर मी कसं हे काम करणार. पण विद्यार्थी तुला माहितीये किती रुजू स्वभावाच्या होत्या आणि ती सौम्यपणे सांगितलं, अगं वंदना करून तर बघ तुला काय तिथे आवडू शकतं, नाही आवडलं तर आपण त्यासाठी दुसरं काहीतरी काम बघू, असं तरी अतिशय प्रेमाने सांगितलं. आणि मग मी जायला सुरुवात केली. आणि ते सुरू झालं होतं ऑलरेडी राजनांवर. 1999 साली ते सुरू झालं आणि 2000 साली माझी सुरुवात झाली. सुरुवातीलाच 2000 सालाची. आणि मग विद्यार्थ्यांनी मला सगळी पार्श्वभूमी वगैरे समजावून सांगितली आणि मी इतक्या सुरक्षित कोशामध्ये वाढली होती गीताली की मला काय बाहेरच्या जगात आहे आणि भारतीय समाजात हे सगळी विवाह व्यवस्था, कुटुंब व्यवस्था आणि काय ते सगळं आहे, त्याच्यामधलं पुरुष प्रधानता, त्याच्यात होणारे हिंसाचार, अनेक प्रकारचे अन्याय आणि मुलीमध्ये लग्न न होण्याच्या दृष्टीने काहीतरी कमतरता असणं, ते रंगापासून व्यंगापर्यंत काहीही असू शकतं आणि त्याचे पालक किती ताण घेतात आणि ते किती असहाय्य असतात. त्यामुळे मिळून म्हणजे 7-7चा उद्देश विद्यार्थ्यांच्या मनातला काय होता, पण आपल्याकडे येणारी लोक कोणती होती. आणि तर विद्यार्थी इतक्या एम्पथेटिक होत्या ना, तर त्यांचं असं म्हणणं असायचं की आपलं काम बाजूला, म्हणजे आपला उद्देश काही असू दे, पण आपल्याला सगळ्यांना सामावून घ्यायचं आणि सगळ्यांना घेऊन पुढे जायचं. तर ह्यांचं सगळ्यांचं आपण शांतपणाने ऐकून घ्यायचं. त्यांना बोलून बरं वाटतंय ना, तर आपण ऐकून घ्यायचं. खूप विद्यार्थ्यांकडून ऐकण्याचं खूप तिचं ऐकण्याचं फार होतं, खूप होतं. म्हणजे रिसेप्टिव्ह बनण्याची सुरुवात माझी तिथपासून झाली. बरोबर. आणि मग मला असं वाटलं की ही कसली अलिबाबाची गुहा आहे, तर काय काय आहे. आणि मग जाणीव होते की आपण किती भाग्यवान, की आपण किती सुरक्षित घरातमधून, किती सुरक्षित कुटुंबांमध्ये लहानाचे मोठे होतो आणि किती छोट्या छोट्या कमतरता आपल्यासाठी किती मोठ्या असतात. माणसं कुठल्या कुठल्या कमतरतांना सामोरे जात असतात. असं सगळं ते जग पुढे यायला लागलं आणि मी म्हणजे त्याच्यामध्ये मी खूप इन्व्हॉल्व होत गेले, गुंतत गेले. आणि मग मुख्य ध्येयापासून विचलित होऊन चालणार नव्हतं की ह्याच्यासारखी तरुण मुलं बनी की ज्यांना अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने दाखवून विवाह करायचे नव्हते, प्रेमविवाह करता आले नव्हते, तर काहीतरी वेगळा विचार करत होते. आणि विद्यार्थ्यांना सारखं म्हणत होते की हे तुमचं सगळं म्हणणं आम्हाला पटतंय, पण आम्हाला व्यासपीठ द्या ना, जोडीदार द्या, त्याच्या जोडीदार भेटण्यासाठी व्यासपीठ द्या, वेगळ्या विचारांच्या मुलामुलींना एकत्र आणणारं व्यासपीठ द्या, असं ते मागे लागले होते. असा 7-7चा जन्म झाला, तुला माहितीच आहे. तर मग ते आपलं मुख्य उद्दिष्ट होतं. तेव्हा काही विवाहपूर्व समुपदेशन वगैरे असे काही शब्द फार आलेले नव्हते, पण बाबा विचार करा जोडीदार निवडण्यापूर्वी, इतपत आपण सांगत होतो. आणि मग विचार करायचा, तर मग नेमका काय विचार करायचा, कसा विचार करायचा, अशी आम्ही पण सगळे विचार करत गेलो. म्हणजे सगळी 7-7ची टीम एकत्र गृह होत, विद्यार्थ्यांपासून 7-7 बंद होईपर्यंतची सगळी टीम, प्रत्येकाने ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपला सहभाग दिला आणि खूप उत्तम सहभाग दिला. त्यामुळे सगळ्यांची नावं आता माहितीच आहे, त्यामुळे ती घेत बसण्यात आता काही पॉईंट नाही. पण सगळ्यांचं मिळून 7-7 होतं आणि ते एकत्र, आम्ही पण एकत्र वाढलो आणि संस्था पण वाढली, ग्रोईंग टुगेदर. आणि इतकी भाग्याची गोष्ट की ह्याच वेळेला
अनिल अवचट आयुष्यात आले, सुनंदा अवचट आल्या, बाबामुळे आनंद नाडकर्णी आले, साठे जोडपं आलं, साठे दाम्पत्य, शांताताई साठे, डॉक्टर साठे, अनंत साठे, सुधाताई आल्या, अनिल भागवत, शोभाताई भागवत आले. म्हणजे ही सगळी त्यावेळेला खूप काम केलेली, विचार करणारी, चाकोरी बाह्य जीवन जगणारी पण सगळ्यांना धरून असलेली अशी ही सगळी माणसं होती. आणि ह्या माणसांनी साथ साथ उभं राहण्यात, उमळण्यात आपलं खूप सहभाग दिलाय. आम्ही सगळे शिकत होतो, कारण आम्हाला काहीच अनुभव नव्हता. आम्ही सगळं यांच्याकडनं शिकत होतो आणि अशीच एकत्रित ही संस्था वाढली. आणि पुढे मुलं मुली त्या संस्थेची अविभाज्य भाग झाली. श्यामलाताई वनारसे, प्रसाद वनारसे, म्हणजे सगळी जी मंडळी होती ना, त्यांनी खूप गोष्टी आम्हाला साथसाठी शिकवल्या आणि त्याच्यातून आम्ही इतके उपक्रम राबवले. आणि फॉर्म सुद्धा तू काहीतरी म्हणाली, मग आम्ही तो फॉर्म डिझाईन केला. म्हणजे त्या काळामध्ये असा फॉर्म हा लोकांच्या कल्पनेच्या पलीकडे होता. काय होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे एखादा माणूस समजून घ्यायचा म्हणजे काय समजून घ्यायचं असा तो विचार होता. आणि कोणी स्वतः असा विचारच करत नव्हतं ना. म्हणजे माझे खूप आपली एक विचार प्रक्रिया असते, आपली काही मूल्य असतात, पण आपण कुठे जाणीवपूर्वक त्याच्याकडे बघतो. त्यामुळे तो फॉर्म तयार करण्याचं मूळ स्रोत काय होतं की तुमची तुमच्याशी आधी मुळात ओळख आहे का, तुम्ही कसे आहात. आणि काही मुद्दे असे आहेत की ते प्रत्येक लग्नात येणारच आहेत. मग तुम्ही त्याच्यासाठी प्रेमविवाह करा, अरेंज मॅरेज करा, परिचय करा, ते लग्न तुम्ही जमवलेलं असेल, आई वडिलांनी जमवलं असेल, कोणी असेल, काही गोष्टी त्याच्यामध्ये येणार. तर तुम्हाला त्या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुमची मतं तुम्हाला स्वतःला आधी तुम्ही जाणून घ्या, तुमचे गुणदोष तुम्ही समजून घ्या. आणि असे सगळे मुद्दे मग आम्ही काढले होते. आणि मग त्यामध्ये एकत्र कुटुंब की विभक्त कुटुंब, मैत्रीच्या संकल्पना, श्रद्धेच्या संकल्पना, आणि त्याचा मूळ पाया काय होता की चांगलं आणि वाईट असं काही नसतं. म्हणजे एकत्र कुटुंबात राहणं चांगलं आणि स्वतंत्र विभक्त कुटुंबात वाईट किंवा उलट असं नाही. तर एकत्र कुटुंबात राहण्याचे काही फायदे तोटे, विभक्त कुटुंबात राहण्याचे काही फायदे तोटे, तुमच्या व्यक्तिमत्वाला काय मानवणार, आणि कालानुरूप तुम्ही आई वडिलांनी केला त्याच्यापेक्षा स्वतःचा काही वेगळा विचार करणार का. आणि मग असे अनेक मुद्दे आम्ही काढले. त्याच्यातच सूर जोताना हे चतुरंगमध्ये सदर सूर झालं, पुढे त्याचं पुस्तक झालं, त्याची आता 6वी आवृत्ती आली. म्हणजे अजूनही लोकांना ते पुस्तक कुठेतरी हवंय. तर अशी ती सुरुवात झाली आणि त्यासाठीच्या संधी आम्ही खूप उपलब्ध करून दिल्या. मग वेगवेगळ्या लोकांची भाषणं, परिसंवाद, खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, नंतर अनेक मान्यवरांची भाषणं, असं त्या काळामध्ये. आणि ही सगळी नंतर मंडळी खूप बिझी झाली, पण त्या काळात ती उपलब्ध होती. त्याच्यामुळे त्यांनी खूप प्रेमाने, डॉक्टर अरुण गद्रे होते, प्रेमाने सगळ्यांनी आपला सहभाग ह्याच्यामध्ये दिला. आणि मुलांना या व्यासपीठावर आम्ही खूप वेगवेगळ्या उपक्रम करायला एकत्र आणलं. त्याच्यातून ज्या काही चर्चा झडायच्या, म्हणजे मला आठवतंय की एकदा आम्ही पत्रिका विषयात चर्चा घडवून आणली होती. आणि पत्रिकेच्या विरोधात असणारे, पत्रिकेच्या बाजूनी असणारे, आणि एक जण, मला त्यांचं आडनाव आठवत नाही, की आधी ते खूप पत्रिकेच्या बाजूनी होते आणि मग खूप अभ्यास करून ते त्या दुसऱ्या गटामध्ये गेले. बरोबर, करेक्ट. तर ती आम्ही घडवून आणली आणि त्या दिवशी सगळा कोरम फुल होता आपल्या साथचा, कारण सगळ्यांनाच त्याच्याबद्दलची उत्सुकता. आणि आम्ही काही त्याच्यावर बोलायचो नाही की हे सगळे अभ्यासक आहेत, हे बोलतील आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं आपली मतं बनवा. अशा स्वरूपाचे खूप कार्यक्रम आम्ही त्यावेळेला सातमध्ये केले. आणि 10 वर्ष हा उपक्रम खरंच खूप चांगला चालला. दुर्दैवाने काय झालं की ह्याला आपल्याला ना एक शेवटी कमर्शियल अँगल जो द्यावा लागतो, कारण भारतीय समाज लोकांनी लग्न ठरलं पाहिजे याबद्दल आग्रही आहे. पुढे काय नाही, अलीकडचं पलीकडचं काही नाही. त्यामुळे तो टिकमार्क जे येतो, येथे विवाह जमतो, तो आपल्या भारतीय समाजाला
आकर्षित करणारा मुद्दा आहे किंवा तो एक टॅग आहे म्हण, सिंगल लाईन आहे म्हण, स्टेटमेंट आहे म्हण, तर तो आपण देऊ नाही शकलो त्याला, तसा आपण विचार नाही करू शकलो. तर मला एक असं वाटतं त्याच्यामध्ये की हा जो साधने एक पाया घातला एका अर्थाने, त्याचा पुढे ही जी कमर्शियल आहेत ना आत्ताची विवाह जुळवणारी मंडळं, इथे कुठे कुठे दिसतं बघ. अगदी त्याच्यामुळे 100%. त्याच्यामुळे आपण जरी कमर्शियल नाही केलं तरी मला असं वाटतं कमर्शियल मध्ये आपण कुठेतरी रुजलो म्हणून किंवा काहीतरी. अगदी अगदी अगदी. म्हणजे जसं तू स्त्री चळवळीचं म्हणालीस की नाही, की असं खूप जणांना वाटतं आता कुठे चळवळ, हो की नाही, पण तू परवाच्या मुलाखतीत किती छान सांगितलंस की ती रुजली आहे, त्यांना त्याची आता फळं दिसत आहेत. तसं ते झालं की असं कुठे साथ आहे, पण साथ सगळीकडे. साथनी जो पहिल्यांदा विवाहपूर्व समुपदेशनाचा एक विचार दिला, तो विचार ज्या संस्थांनी म्हणजे विवाह मंडळांनी अवलंबला आणि आपल्यामध्ये तो आणला, त्यांनी दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या. बरोबर. जे समाजासाठी गरजेचं होतं, कारण शेवटी समाज कुठे आकर्षित होतो तिथे तुम्हाला ते थोडं कमर्शियल ठेवावंच लागतं, पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज तू म्हणतेस तसंही मूल्य त्यांनी त्याच्यात आणल्यामुळे एक छान समतोल झाला. हे त्याच्याशी मी सहमत आहे. आणि मग पुढे आता IPHचा असा प्रवास सांगणं, कारण तो तुझा फार मोठा प्रवास आहे आणि खूप चांगला आहे. ह्या प्रवासाची सुरुवात अर्थातच बाबापासून झाली, तर म्हणजे अनिल अवचटांच्यापासून झाली. आणि मी काही त्यावेळच्या परिस्थितीमुळे मुक्तांगणमध्ये कामाला लागले. म्हणजे बाबांनी मला मुक्तांगणमध्ये कामाची संधी दिली असं तू म्हणशील. आणि मग तिथे मी काम करायला लागल्यानंतर आनंद तिथे ट्रस्टी आहे, तर मला माहिती नाही म्हणजे कामातून ते कळलं कसं झालं, पण मला आनंदनी विचारलं की तू IPHला पण आठवड्यातून 2 दिवस येत जाशील का. तर मग सुरुवातीला 3 दिवस मुक्तांगण, 2 दिवस IPH, मग 2 दिवस मुक्तांगण, 3 दिवस IPH, असं करता करता हो ठाण्याला जायचं. आणि त्यावेळेला म्हणजे खरं तर माझा तसं बघायला गेलं तर ठाणं हा काही कुठल्याच अर्थाने बेस नाही, पण कसे म्हणजे आपण म्हणतो की ह्याला योगायोग म्हणायचं, तर त्यामुळे असा योग की आम्ही एक सगळ्या कपल्सचं मिळून, अल्लाद गोडबोले तुला माहिती पत्रकार, तर त्यांनी एक व्हॅलीचा ट्रेक अरेंज केला होता, व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा हेमकुंड, तो ट्रेक अरेंज केला होता आणि सगळी जोडपी होती त्याच्यामध्ये. मी आणि सुधीर असं मी गेलो होतो आणि तिथे बहुतेक जण ठाण्याचे आले होते, कारण अल्लाद तेव्हा ठाण्याला राहत होता बघा, 18 वर्षात त्यांनी तिकडनं पत्रकारिता केली लोकसत्तामध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये. तर तो सगळा ग्रुप होता आणि इतकं आमचं एकमेकांशी छान जमलं. आणि ते सगळे ठाण्याचे असल्यामुळे जेव्हा IPHमध्ये कामाची वेळ आली तर सुरुवातीला 6 महिने मी आनंदकडे राहून केलं. आणि मग नंतर म्हटलं की आता किती महिने त्याच्याकडे ना, मग आपण खूप केलंय आनंदनी आणि सवितानी दोघांनी माझं. मग तर मग ह्यांच्याशी मी बोलले, मी आल्हादला विचारलं, मग आल्हाद ह्या त्याच्या मित्रांशी बोलला आणि मग त्यांनी मला त्यांची जागा उपलब्ध करून दिली. सुरुवातीच्या काळामध्ये माझी ती एक सुजाता म्हणून मैत्रीण आहे, ती माझ्यासाठी रोज डबा घेऊन यायची. आणि हे जर हा सगळा मला जर त्यावेळेला सपोर्ट मिळाला नसता, आणि याच्यात मानसिक आणि भावनिक सपोर्टचा खूप मोठा भाग होता. म्हणजे लॉजिस्टिक हा एक भाग असतो, पण अशा वेळेला हा सगळा सपोर्ट मिळणं फार महत्वाचं असतं. आणि तो सगळा सपोर्ट ह्या 3-4 मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांनी मला दिला. आणि त्याच्यामुळे मला IPHमध्ये कामात लक्ष पूर्ण देणं खूप सुकर झालं. मी काय शिकले नाही IPHमध्ये, आणि मी असं म्हणेन की IPH वॉज द बेस्ट ॲट दॅट टाइम. मोठ्या जागेमध्ये ते गेले होते, 3 मजली जागा घेतली होती आणि सगळा स्टाफ उत्तम होता. आणि खरं तर तू बघितलंस तर माझी ऑफिशियल मानसशास्त्रामधली डिग्री नाही, BA असं मी काही ह्याच्यामध्ये केलं नव्हतं, कॉमर्सची डिग्री. त्यामुळे मला खूप इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होता. या सगळ्या सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट ह्यांच्यामध्ये माझं काही शिक्षण नाही, मला काही अनुभव नाही. तर पण त्या सगळ्यांनी मला
खूप सामावून घेतलं. अतिशय चांगला स्टाफ. आणि आनंद तर अर्थातच म्हणजे आनंद आणि थत्ते मॅडम तर मुख्य त्या संस्थेचे होतेच, पण त्यांच्या बरोबरीने त्यांच्या या सगळ्या स्टाफने मला सामावून घेतलं. आणि माझ्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे, मला वाटतं की मला सतत काहीतरी नवीन शिकायचं असतं. बरोबर, सतत. त्यांनी आणि त्याचा मला खूप उपयोग झाला आणि मला त्याच्यात खूप खूप रस निर्माण झाला. म्हणजे मी जेव्हा REBT केलं तेव्हा मला आनंद असं म्हणाला होता की तेव्हा तो 7-7च्या खूप कार्यक्रमांना यायचा आणि मुक्तांगणमधलं माझं काम बघितलं त्यांनी, तर तो तेव्हा मला असं म्हणाला होता की मला असं वाटतं की तुझ्यामध्ये ना एक हिडन काउन्सिलर आहे, तर त्याचं ग्रूमिंग करता येऊ शकेल, तर तू REBT का नाही करत. ते म्हणजे काय? तर रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, अल्बर्ट एलिस. तर काही त्यातला गंध नव्हता. आणि पहिले 8 भागात तेव्हा व्हायचं ते, शनिवार रविवारी पुण्यात यायच्या थत्ते मॅडम आणि आनंद. आणि पहिले 2 भाग मला इतके अवघड वाटले. म्हटलं आनंद मला नाही रे हे जमणार. थांब 3ऱ्या भागापासून ते सोपं होतं. मी तुला काही पुस्तकं देतो, ती वाचून ये 3ऱ्या भागाच्या आधी. आणि मग 3ऱ्या भागापासून तो म्हणला तसं झालं. मला तो फील यायला लागला. मग कम्युनिकेटिंग विथ पीपल अँड फॅसिलिटेटिंग द ग्रुप या नावाचा एक कोर्स आनंद घ्यायचा. तो मी 2 दिवसांचा केला. आणि त्याच्यानंतर मग IPH मध्ये गेल्यानंतर अखंड आम्हाला खाद्य मिळायचं शिकण्याचं. तिकडे अनेक जण येऊन अनेक लेक्चर्स घ्यायचे, सेशन्स घ्यायचे. आम्हाला सेशन्स घ्यायची असायची. नंतर आम्ही जी सेशन्स करायचे सगळे त्याच्याबद्दल चर्चा व्हायची. एखादी केस अडली तर ती का अडली त्याच्यावर चर्चा व्हायची. आणि माझ्या असं लक्षात आलं की एक IPHचा एक फॉर्मॅट आहे. एक त्रिकोण जर तू डोळ्यासमोर आणलास तर मानसोपचार तज्ज्ञ, सायकॅट्रिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जे वेगवेगळ्या प्रकारच्या मानसशास्त्रीय चाचण्या करतात, आणि काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, समुपदेशक, आणि मध्ये आमचा क्लायंट किंवा पेशंट. तर माझ्या असं लक्षात आलं की या तिघांमध्ये जितकी पेशंट रिलेटेड देवघेव होईल तितकी तिन्ही बाजूनी त्या पेशंटला बेस्ट सर्व्हिस मिळेल. हे असं माझ्या मनात हे IPHचं मॉड्यूल तयार झालं. आणि मग मी खूप ऑब्झर्व्हरशिप केली. मी अशी झुकूनच दिलं म्हणजे त्या कामामध्ये. जितकं मला शिकायला मिळत होतं तेवढं मी शिकत गेले, ते मला शिकवत गेले. मग आनंदनी त्याच्यात फॉर्मल डिग्री असावी आग्रह धरला. मग ते जे आमचं करिक्युलम होतं ते काही फार ग्रेट नव्हतं. मग मी शुक्रवारीच जायचे, शनिवार रविवारी जाऊन त्या सगळ्या काउन्सिलर्सकडे, सायकॅट्रिस्टकडे जाऊन राहायचे. शनिवार रविवार त्यांच्यावर बसून अभ्यास करायचे. थत्ते मॅडमनी खूप शिकवलंय मला. सगळ्यांनी प्रत्येकाने मला वेगवेगळ्या थेरपीज शिकवल्या. त्यांची जी स्पेशालिटी होती ती त्या सगळ्यांनी मला शिकवली. असं कोण करेल गीता? सांग तुम्हाला. त्यांच्या घरी जाऊन राहायचं, खाणं पिणं तिथेच करायचं. हे सगळं त्यांनी शिकवायचं आपला वेळ काढून. म्हणजे एक प्रकारे ती चळवळच होती. आणि त्यामुळे आम्ही कधीच पैशांकडे बघितलं नाही. तर त्यामुळे हा शिकणं हाच खरं तर गोल होता. त्याच्यातून जे काही मिळत होतं तो बोनस होता, पण रोजगार हमी योजना शिकणं ही होती. आणि त्यामुळे ना खूप वैचारिक संपन्नता आणि मानसशास्त्र ह्या विषयाची अनेक अंगांनी ओळख आणि मूलभूत तत्व जी आहेत ना त्या सगळ्याची ती खूप तिथे चांगली शिकायला मिळाली. आणि त्यामुळे स्पष्टता आली. आणि समुपदेशन म्हणजे नेमकं काय, ते कसं करायचं आणि ते कसं करायचं नाही सुद्धा, एक्झॅक्टली काय करायचं काय नाही, ह्या सगळ्याचे अतिशय उत्तम धडे तिथे गिरवायला मिळाले. त्यामुळे मी खरंच म्हणजे विद्याताई, अनिल अवचट, आनंद नाडकर्णी आणि शुभा थत्ते मॅडम या सगळ्यांची अतिशय मनपूर्वक ऋणी आहे की आज मी जे काय आहे ते केवळ ते 4 माणसं आणि त्या चौघांना सपोर्ट करणारी एक सगळी खूप मोठी टीम. कारण मुक्तांगण म्हटलं की मुक्ता आली, IPH म्हटलं की सविता आली, हे येणारच ना म्हणजे. आणि बाकीची सगळी टीम आली. त्यामुळे असं एकटं असं काही नसतं. तर या सगळ्या मागे पण अशी सगळी मंडळी असतात. आता विद्यार्थी म्हटलं की तुम्ही सगळ्याजणी आलात हो की नाही. तर त्यामुळे सगळेजण आपापलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देत असतात. त्यामुळे ह्या सगळ्यामुळे आपण असतो. आपण असे कधीच
कुठल्याही बेटावर आपण असे एकटेच नसतो, ही सगळे जण असतात, त्यामुळे आपला हा जो काही विकास होतो, त्यामुळे त्या बेटावर अशी आपल्या सारख्या सगळ्यांची गर्दी होत जाते. आणि विद्यार्थी म्हणतात तसं की अशी अनेक बेटं असतात आणि या सगळ्या बेटांशी आपल्याला जोडून घ्यायचं असतं, तरच मग आपण जे काही शिकलो त्याचा उपयोग आपण इतरांना त्याचा फायदा होईल. शेवटी हे बघ, शेवटी समुपदेशक कोण आहे, तर मला असं वाटतं की मानसशास्त्र म्हणजे तो विज्ञानाचा एक वाहक आहे. विज्ञानाची जी काही प्रिन्सिपल्स मी शिकले तर ती मला माझ्या समुपदेशनातनं त्यांच्यापर्यंत पोचवायचे, बरोबर, विथ अ लॉट ऑफ एम्पथी. तर त्यामुळे मी त्या एक वाहक म्हणून एक गाईडलाईन देत असते टू हेल्प देमसेल्स. त्यांना स्वतःला मदत करण्यासाठीची गाईडलाईन मी देत असते. त्यामुळे मी मदत केली, मी समुपदेशन केलं काही नाही असं ते नाहीये. तर ते वहन आहे, ते विज्ञानाचं वहन आहे. आणि त्या माणसांना त्याचा जितका लवकर इन्साईट येतो किंवा तो इन्साईट देण्यासाठी लागणारी गाईडलाईन आपण देऊ शकतो, ती आपली स्किल्स आहेत, काउन्सिलिंग स्किल्स आहेत ती आपली, तेवढा लवकर त्याला तो इन्साईट येतो. आणि ज्याला एकदा तो इन्साईट आला की तो स्वतःवर काम करणार असतो ना. आपण फक्त गाईडलाईन देत असतो टू हेल्प हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. तर हे एकदा कळलं ना, आणि ते क्लिनिकल अंगाने कसं करायचं, म्हणजे मग त्याच्यात मानसशास्त्रीय चाचण्या आल्या, प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व समजून घेणं आलं. त्यामुळे एकाच घटनेकडे वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीने का बघतात. आता अनेक शेतकरी कर्जात अडकतात म्हणून सगळे आत्महत्या करतात का? रस्त्यावरचा अपघात अनेकांना दिसतो म्हणून सगळे मदत करतात का? आणि मदत करत नाही ते वाईट असतात का? असंही काही नसतं. मदत करणारे चांगले असतात का? म्हणजे चांगलं वाईट ह्याच्यात अडकायचंच नाही, कारण हे या सगळ्या खूप सब्जेक्टिव्ह टर्म्स आहेत. शास्त्र हे नेहमी ऑब्जेक्टिव्ह असतं, म्हणून त्याच्याकडे आपल्याला ऑब्जेक्टिव्हली जर बघायचं असेल तर समुपदेशनाच्या ज्या सगळ्या थेरपीज आहेत त्या विज्ञानाधिष्ठित थेरपीज आहेत. आणि मानसशास्त्रीय चाचण्या अतिशय विज्ञानाधिष्ठित आहेत. त्यामुळे त्या चाचण्या हे आपल्याला मदत करणार एक महत्त्वाचं साधन आहे. आणि त्याच्यातून आपल्याला हे सायकोलॉजिकल ॲनालिसिस करायचं असतं. आता कशा गमती होतात बघ. मी एकदा बोलता बोलता आळस केला पूर्ण शब्द वापरायचा आणि सायको अॅनालिसिस म्हटलं. तर पुढच्या वेळेला तो क्लायंट आल्यावर तो मला म्हणाला की तुम्ही मला सायको कसं म्हटलं. मी म्हटलं की मी कधी तुम्हाला सायको म्हटलं. म्हटलं आधी मी म्हटलं माफ करा माझ्यातनं असं काहीतरी शब्दाची चूक झाली, शब्द म्हणण्याची. मग माझ्या लक्षात आलं की तो माझा शब्द वापरण्यातला आळस होता. मला सायकोलॉजिकल अॅनालिसिस म्हणायचं होतं. तर इतकी काळजी आपल्याला घ्यावी लागते, कारण मदतीसाठी आलाय ना, त्याला काहीतरी आव्हानं आली आहेत, मानसिक आव्हानं त्याला आली आहेत, भावनिक आव्हानं आली आहेत. म्हणजे काय की परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या त्याच्या क्षमता कमी पडतात. त्याला त्याचं व्यक्तिमत्वाचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन असतं, परिस्थितीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं. म्हणजे प्रत्येक माणसाचा एक IQ, EQ, त्याचा ॲप्टिट्यूड, त्याची पर्सनॅलिटी आणि त्याची परिस्थिती, हे सगळं मिळून तो बनलं. म्हणजे नेचर, नर्चर, कल्चर आणि कंडिशन, हे 4 किती महत्वाचे घटक आहेत. तर ह्या सगळ्याचा आपल्यावर कसा प्रभाव असतो, आपलं डिफेन्स मेकॅनिझम काय असतं, संरक्षणार्थ ते आपल्यासाठी आहे ना. कारण आपले सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स 3च आहेत, सेल्फ सर्व्हायव्हल, सर्व्हायव्हल ऑफ माय स्पीसी आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ना. तर ह्यात आणि आपण एकीकडे बोलतोय नात्यांच्या बद्दल. बरं, निसर्गाला विवाह अशी काही गोष्टच माहिती नाही. निसर्गाच्या दृष्टीने नरमादीनी एकत्र येणं प्रजोत्पादनासाठी, आणि आपण त्याला विवाह संस्था, कुटुंब संस्था निर्माण करून एका चौकटीमध्ये घातलंय. आणि त्यामुळे आपल्याकडे लग्न कशासाठी करायचं, तर संसार करण्यासाठी आणि मुलांना जन्म देण्यासाठी. पण निसर्गाच्या दृष्टीने लग्न हे सहजीवन आहे, कंपॅनियनशिप आहे. आणि आपल्याला शरीर, मन आणि मेंदू आपला हे इमोशनल आणि इंटलेक्च्युअल शेअरिंगसाठी दिलेलं आहे ना, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टसाठी. तर हे
होण्याची खरं तर हक्काची जागा, असं शेअरिंग होण्याची विवाह आहे. म्हणजे लग्न ही मुळामध्ये कंपॅनियनशिप आहे. हे बाजूलाच राहते, माहीतच नाही कोणाला, बाजूलाच राहते, बाजूला राहतं ना. त्यामुळे सगळे जोडीदार निवडीचे निकषच बदलतात ग. त्यामुळे हा जोडीदार मला इमोशनली आणि इंटलेक्च्युअली कम्पॅटिबल आहे का. त्यामुळे या दोन विषयातली अनुरूपता आणि परस्पर पूरकता, कारण दोन माणसं सारखी नाही, ही बघायची असते, जेणेकरून हे सहजीवन उभं राहण्यासाठी दोन माणसांच्या मध्ये हे साहचर्य निर्माण होऊ शकतं या देवाणघेवाणीतून, वैचारिक भावनिक. हे माहीतच नसल्यामुळे जोडीदार निवडताना याच्यामधली अनुरूपता किंवा परस्पर पूरकता हा विषयच नाहीये ना. कसं करायचं, काय करायचं, सगळं त्याच्यातच अडकून व्हायला होतं. मला एक असं वाटतं की आत्ता जे एकूण सगळं आपलं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असं सगळं वास्तव आहे, त्याच्यामध्ये खरं म्हणजे मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य हे अगदी प्राईम आहे. आणि आता बऱ्यापैकी लोकांना पण हे कळायला लागले. तर तुला हा जो बदल आहे ना की मानसिकतेत, भावनिकतेत, अर्थात आपल्याला माहिती आहे हा खूप स्लो होतो वगैरे वगैरे समाजाचा, म्हणजे कसं बोलणार वगैरे, पण तरी ते काहीतरी बदलतंय. म्हणजे ज्या पद्धतीने क्रौर्य आहे आत्ताच्या ह्याच्यात, हिंसा आहे, ओव्हरऑल अस्वस्थता आहे, त्याला खूप सगळे आर्थिक बिर्थिक प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला माहीत आहे. पण तू त्याच्याकडे कसं बघतेस, सामाजिक आणि भावनिक सगळं जे आरोग्य एकूण म्हणतो. तर आधी मी आता तूच मला परवा आठवण करून दिलीस, माझ्या लक्षात नव्हतं की मला 25 वर्ष पूर्ण झाली या कामात येऊन. तर जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा काय काय बदल दिसतात. तर बदल म्हणजे आता नेमके कुठले बदल, कसे बदल, आणि परत नाण्यासारख्या बदलांच्या दोन बाजू, असं सगळं बघताना एकतर आपल्याला हे स्पष्ट दिसतं की स्त्री चळवळीने जे काही दिलं, ओके, आणि जे कळत नकळत रुजत गेलं कुटुंबांमधून म्हणा, समाजातून म्हणा, शिक्षणातून म्हणा, या सगळ्यामुळे मुलींच्या मध्ये एक स्वभान आलं, जागरूकता आली. आपण शिक्षण घेतलं पाहिजे, आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालं पाहिजे. ही त्याच्यातली सकारात्मक बाजू आपल्याला अमान्य करताच येणार नाही. पण शिक्षण तरी शेवटी गीताली काय असतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून जाणवतं की आता किती हजारो केसेस झाल्या ना, काही लिहून आणायला सांगितलं, तारीख घातलेली नसते, अशुद्ध लेखन, इंग्रजी असेल तर साधी एक वाक्यरचना करता येत नसते, खूप स्पेलिंग्सच्या चुका, हे एका बाजूला दिसतं. दुसरीकडे असं दिसतं की अर्थकेंद्री झाला ना समाज, म्हणजे पालकत्व पण अर्थकेंद्री होत गेले. म्हणजे एकेकाळी मनुष्य केंद्री किंवा नाते केंद्री असलेला आपला समाज हा अर्थकेंद्री बनत गेल्यामुळे शिक्षणाचा अर्थच बदलला असं मला वाटतं. त्यामुळे दोन ठिकाणी आपण अर्थ म्हणतोय, एकदा अर्थ हा पैसा आहे अगदी. त्यामुळे आहे असा मोठा वर्ग की ज्यांनी आपली ओव्हरऑल डेव्हलपमेंट पण केली. असाही खूप मोठा वर्ग आहे. पण असा खूप मोठा वर्ग असा पण आहे ज्यांना शिक्षण हे नोकरी आणि पैसा मिळवण्यासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी साधन. आणि त्यामुळे काय झालं की आर्थिक स्वावलंबन आलं, पण आपल्या काही गोष्टींना, फार भारतीय गोष्टी काही फार विचार करण्याजोग्या आहेत की सरस्वती नसेल तर लक्ष्मी कशी वापरायची कळत नाही. त्यामुळे विशेषतः जे IT आले, मी खूपच वर्ष IT मध्ये काम केलं ना, IT मध्ये समुपदेशक मी होते, त्याच्यामुळे फार IT क्राऊड खूप जवळून बघितलं. तर त्यामुळे आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्य आलं की थोडंसं कुठेतरी मला आता सगळं कळायला लागलं. ही भावना आल्यामुळे
ह्याच्या पलीकडे पण काही एक जग आहे शिकायचं आहे आपण. जे आपल्याला शिकायचंय. ही कुठे काय जाणीव. आणि त्यामुळे लग्न हा विषय हा वैचारिक पातळीवर हार्डली काही पुढे गेला आणि फक्त सेलिब्रेशनच्या पातळीवर अत्यंत वेगाने पुढे गेला. आणि त्यामुळे अजूनही जोडीदाराची निवड हा सगळा आपण आता जो बोलतोय त्या विचाराने नाही, आर्थिक तर खूप ढोबळ. आणि त्यामुळे विचारपूर्वक केलेली नाही. आणि मग येणाऱ्या समस्यांना भिडण्याच्यासाठी आव्हानं कशी पेलायची. तर आपण हे सुरुवातीला एवढ्या का बोललो या जडणघडणीबद्दल. कारण त्यांनी आव्हानं पेलण्याची क्षमता वाढवली ना त्या जडणघडणी. अशीच जडणघडण झाली नसेल तर ही आव्हानं कशी पेलायची माहिती नाही. आणि मुळात ती आव्हानं म्हणून मान्यच करायची नाहीत. कारण सगळ्यात सोपा मार्ग कुठला, तर दुसऱ्यांना दोषी ठरवणं. त्यामुळे ओके, तुम्हाला कोणीतरी फसवलं का, बरं तुम्ही का फसलात. 7-7 मध्ये असल्यापासून मी हा प्रश्न विचारलाय. तुम्ही का फसलात. तुम्ही काही शाळेत जाणारी छोटी मुलं नव्हतात, बोंडल्यांनी दूध पिणारे नव्हतात. तुम्ही का फसवून घेतलं स्वतःला. त्यामुळे माणसांची पारख. आणि याच्याबद्दल संत साहित्याबद्दल किती बोललं गेलंय. रामदास स्वामींनी किती बोललं याच्याबद्दल. तर हा काही नाहीच विचार. आणि हे सगळं जागतिकीकरण ह्या सगळ्या परत प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू. त्याच्यामुळे हे जे काही जाहिरातीने जे जग समोर आणलं ते म्हणजे तिथे काय विचार करण्याची गरजच नाही ना. पैसा फेको तमाशा देखो. त्यामुळे 4-4 दिवसांची लग्न. आणि आता हे करू नयेत का. कुणी कसं करावं वागावं हे ज्याचं त्याचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्याच्याबद्दल ते चांगलं का वाईट, ते करावं का न करावं हे बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण हे करताना जोडीदाराची निवड विचारपूर्वक करा. एवढं तर किमान आपण म्हणू शकतो की नाही. कारण तुम्हालाच त्रास होतोय. आणि अजूनही ज्या मनाने निकोप विवाह संबंध नाहीत त्या मनाने घटस्फोटांची संख्या खूपच कमीच आहे. त्यामुळे घटस्फोटांचे क्लेश जेवढे होतात त्याच्या कित्येक जास्त क्लेश बिनघटस्फोटाचे आत राहून निकोप नसलेल्या वैवाहिक नात्यात राहण्याचे आहेत. आणि त्याचा परिणाम कुटुंबांवर सगळ्यात जास्त मुलांवर होतोय. मग सोपं काय बघ. परवा माझ्याकडे एक मुलगी आली, आधी आली होती. आणि खूप सगळ्या तिच्या तक्रारी आहेत तिच्या जोडीदाराबद्दल, तिच्या सासरच्या मंडळींबद्दल. त्यांची काही मी बाजू ऐकलेली नाही, त्याच्यामुळे त्यांचंही काही म्हणणं नक्कीच असणार. नंतर असं झालं की तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि 4च महिन्यात तो घटस्फोट झाला. तर तिने त्या बहिणीला सांगितलं, तू शहाणी असशील ना तर तू लग्न करू नकोस. म्हटलं बघ विचार करून, तू असं सांगू शकली असतेस का की ना माझ्या वैवाहिक जीवनामध्ये मी काही जोडीदार विचारपूर्वक न निवडल्यामुळे मला खूप आव्हानं आली, अजून येत आहेत. तर तू ना विवाहपूर्व समुपदेशन केल्याशिवाय जोडीदाराची निवड करू नकोस. तू ताई आहेस ना तिची. म्हणजे असा सल्ला देण्याचा विचार आपण का बरं करू शकत नाही आपल्या जवळच्या नात्यातल्या एवढ्या व्यक्तीला. पुढचा हा सगळा त्रास तुम्ही भोगताय घटस्फोटानंतर होणारा. आणि असा सल्ला का बरं द्यावा असं वाटतो. त्यामुळे
घटस्फोट झाले तरी चालतील, पण विवाहपूर्व समुपदेशन नको. किती अल्प प्रमाणे अजूनही. हो का? म्हणजे आता असं वाटतं की अरे सगळेच घेतात की काय. नाही, अजूनही नाही का? म्हणजे ज्या तुलनेत लग्न होण्याचं प्रमाण बरोबर, त्या प्रमाणामध्ये विवाहपूर्व समुपदेशन करण्याचं प्रमाण अगं माझ्या नात्यात पण नाही तर. माझ्या नात्यावाईकांमध्ये नाही. फार कमी मित्रमैत्रिणींच्या मुला मुलींच्या बाबतीत ते मित्रमैत्रिणी आग्रही होते विवाहपूर्व समुपदेशनामध्ये. नुसती थाटामाटाची लग्न आणि हाऊस या नावाखाली सगळं. पहिलं घरातलं पहिलं लग्न म्हणून, शेवटचं म्हणून, एकुलत्या एक व्यक्तीचं म्हणून, त्याला नावं तुम्ही अनेक द्या आणि करा. पण तुमची हौस आहे ना, करा. तुमचा विचार आहे हा, पण त्याच्यात नाही बोलू शकत. पण किमान हे करून करा ना, गरजच वाटत नाही. आणि जोपर्यंत सगळं व्यवस्थित चालतं तोपर्यंत हा समज दृढ होत जातो. बरोबर. काय करायचं तुमचं विवाहपूर्व संभाषण? आम्ही कुठे गेलो होतो, बघा आमचं किती छान चाललंय. हे जे आपल्यापुरतं बघणं आहे ना, आपल्या पलीकडे जाऊन समाजाकडे बघा, समाजातल्या सफरिंग्सकडे बघा, कशा कशातनं कुटुंबाला जायला लागतंय ते बघा, बंद दरवाज्यांच्या मागे काय घडतंय ते बघा. बाहेरून सगळेजण छानच दाखवतात. मला असं, अरे काल आपल्याकडे जोडपं येऊन गेलो होतं वैवाहिक समुपदेशनासाठी, आणि बाहेर आणि आम्हाला घटस्फोट झालेला नकोय तर काय करता येईल असं विचारत होते. आणि दुसऱ्या दिवशी मी एका लग्नामध्ये जाते आणि दागिने घालून सुंदर सुंदर साड्या नेसून, यू विल फील दे आर द बेस्ट कपल इन द वर्ल्ड. इतका दुटप्पीपणा जगण्यामधला, कमालीची हिपोक्रेसी. वैवाहिक जीवनात तुम्हाला ती जेवढी दिसते ना, विवाह संस्थेमधली, मुळात आपला देश हा मुळामध्ये अतिशय, आणि त्यात विवाह संस्था आणि कुटुंब संस्थेमध्ये त्याचा अर्क आपल्याला बघायला मिळतो. पण मग तिथे आपण जे असं म्हणतो की लैंगिकते संदर्भाचा जो विचार आहे, लैंगिक संबंधांविषयीचा जो विचार आहे, जो खुलेपणाने बोलला जात नाही, यामुळे हे सगळं होतं. आणि म्हणून त्या मुळापाशी जायला पाहिजे असं तुमचं काही दृष्टिकोन असतो या सगळ्यात? हो, अर्थातच ना. म्हणजे जेव्हा मी भावनिक देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण असं म्हणते, तेव्हा त्याच्यामध्ये शरीर हे आलंच ना. पण कसं आहे ना की आधी इमोशनल शेअरिंग, इमोशनल इंटलेक्च्युअल आधी आहे. बरोबर. सेक्स इज बिटवीन 2 इयर्स ना. मानवी सेक्स हा 2 कानांच्या मधला आहे, कारण त्या 2 कानांच्या मध्ये आपला उत्क्रांत झालेला मेंदू आहे, ज्याला आपण प्रीफ्रंटल म्हणतो. तिथे विचार आणि भावना, कॉग्निटिव्ह ब्रेन आणि इमोटिव्ह ब्रेन. तर त्यामुळे म्हणून हे आधी आहे. आणि त्याच्यातून तुमच्या दोघांचं जे बॉन्डिंग होणार, तेव्हा जेव्हा तुम्ही मग शारीरिक देवघेवीकडे जातास, तर त्याला मग आपण लैंगिक म्हणतो ना. त्याला आपण शारीरिक नाही म्हणत, ते उन्नत पातळीवरचं आहे ना, त्याला आपण लैंगिक म्हणतो. तर हा प्रवास आहे ना एका जोडप्याने केलेला. म्हणून तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल बरोबर हे भावनिक शेअरिंग होणं, वैचारिक शेअरिंग होणं हे महत्वाचं आहे. त्यातनं जो तुम्हाला सेन्स ऑफ बॉन्डिंग येतो. आता तर लग्न 25-30 वर्षानंतर होतात, तर त्यामुळे तुम्ही ऑलरेडी घडलेला आहात. आता तुम्ही अचानक उठून पूर्णपणे अप्रूट होऊन दुसरीकडे जाताय. त्यामुळे एकाच वेळेला तुमच्या मेंदूला किती आव्हानं पेलायची आहेत. कितीतरी जणांच्या बाबतीमध्ये प्रांत बदलतो, शहर बदलतं, गाव बदलतं, कुटुंब आणि कुटुंबाबरोबर येणाऱ्या अनेक गोष्टी वेगळ्या होणार. तर इतक्या आव्हानांना तुम्हाला जेव्हा सामोरं जायचंय, त्यावेळेला कोणीतरी तिथे माझा एक जीवाभावाचा, की ज्याच्याबरोबर माझं जर भावनिक बॉन्डिंग होऊ शकलं, तर मला सेन्स ऑफ बिलॉंगिंग येईल. आणि मग मला इमोशनली सुरक्षित वाटेल, इमोशनली स्थैर्य वाटेल. त्यामुळे मॅस्लोची थिअरी तुला माहिती आहे की अन्न, वस्त्र, निवारा आणि मैथून या शारीरिक गरजांनंतर या मानवाच्या भावनिक गरजा आहेत ना. म्हणून तर माणूस टोळ्यांमध्ये राहायला लागला, ओके नाही. तर त्यामुळे
जेव्हा वैवाहिक नात्यामध्ये ह्या गरजा पूर्ण होतात, हा सेन्स ऑफ बॉन्डिंग आणि बिलॉंगिंग तुम्हाला येतो. स्पर्शाची भाषा किती हो ना. जिथे तो आपल्या समाजामध्ये पण त्याला फार असं आहे ना, म्हणजे सतत. आणि मग त्याच्या नंतर मग ते लैंगिक नातं, ज्याच्यातून तो सेन्स ऑफ बॉन्डिंग आणि बिलॉंगिंग दृढ होत जातो. तुम्हाला एकमेकांच्या सहवासात भावनिक सुरक्षितता येते. नाही तर मग आता आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य अनेकांना आलंय, तरी तिथे आपल्याला मानसिक आरोग्य व्यवस्थित नाहीये. असं का होतंय? मग पैसा सगळं नाही ना तुम्हाला देऊ शकत. आणि तिथून मग त्या डिप्रायव्हेशनला सुरुवात होते, समाधानाच्या ऐवजी वंचितता. आणि मग ते नातं ड्रिफ्ट व्हायला लागतं. आणि मग आता बाहेर आपण बघतोच आहोत की वैवाहिक नात्यामध्ये ती भावनिक पोकळी तयार झाली की माणसं दुसरीकडे ते शोधायला लागतात. आणि मग तू ती जी मूल्यांची घसरण जी म्हणालीस ना, ती जेव्हा सगळीकडे झालेली असते तेव्हा अशा गोष्टी करण्यामध्ये काही गैर आहे याचा आपण विचार करत नाही. त्याही पेक्षा याच्या मुळाशी काय याचा आपण विचार करत नाही. एक्झॅक्टली. मग अशी तू म्हणालीस ना की मुळाशी जायला हवं ना, की तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी मन गुंतलं का? कारण जे तुम्ही निवडलं होतं त्याच्यात तुमचं मन गुंतलं नाही म्हणून ना. मग तिथे का नाही बरं मन गुंतलं? मग मुळाशी जाल तेव्हा मग जोडीदारच्या निवडीपासूनच विचार केला नाही, बरोबर, हे आपल्या लक्षात येतं. आता लैंगिक विषयाच्या बाबतीमध्ये फार चांगली गोष्ट गेल्या काही वर्षात घडली. ते म्हणजे काही वर्तमानपत्रांनी, आणि याच्यामध्ये मी लोकसत्ताचा उल्लेख आवर्जून करीन, चतुरंग पुरवणीमध्ये त्या मेढेकरांनी एक वर्षभर याच्यावर सदर लिहिलं. मला वाटतं मागच्याच वर्षी राजहंसने आता त्याचं पुस्तक पण केलं. तर हळूहळू आता समाज माध्यमातून हे निकोप पद्धतीने बोललं जात आहे. अनेक पॉडकास्टमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर हे आता ह्याच्याबद्दल निकोप पद्धतीने बोललं जायला लागलंय. आता त्या विषयाचा स्टिग्मा थोडासा कमी होईल. आणि हे का गरजेचं होतं? कारण समाज माध्यमातून भरपूर प्रमाणात अशास्त्रीय माहिती, अयोग्य माहिती सहज उपलब्ध आहे. पण ह्याच्याबद्दलची शास्त्रीय आणि निकोप माहिती उपलब्ध होत नव्हती. किती प्रयत्न केला शांततेसाठी आणि आनंदासाठी आणि यासाठी, त्याची फळं आता आपल्याला हळूहळू आता येताना दिसत आहेत. पण वाचणारे किती गीत आली, म्हणून तर पॉडकास्टचं महत्व आहे. त्यामुळे निदान ऐकतायत. बरोबर. त्यामुळे काही प्रमाणामध्ये तरी आता लैंगिक नातं निकोप असावं म्हणजे काय याच्याबद्दलची आता बरीच जागरूकता यायला लागली आहे. हा मात्र एक फार चांगला बदल घडला आहे. आणि त्यामुळे ते गोष्टीचं मी अतिशय मनापासून स्वागत करते. आणि आम्हालाही त्याच्यामुळे एक आशा निर्माण झाली, बळ मिळालंय की ओके. म्हणजे पण वैयक्तिक पातळीवर जर म्हणशील तर ज्या काही अनेक केसेस येतात तिथे मात्र अजूनही तिथे खूप मोठ्या प्रमाणावर अज्ञान आहे. सांगितलं बघायला की बघतात, पण विचार देणारं काही वाचणं, ऐकणं, बघणं नकोय. आणि तास सव्वा तास एखादा विषय ऐकणं एवढी एकाग्रताही टिकत नाही. त्याच्यामुळे सव्वा तास आहे का, मग नकोच ऐकायला. त्यामुळे असं जेवढ्या प्रमाणात ऐकलं जायला पाहिजे, वाचलं जायला पाहिजे, हे सगळे प्रयत्न चांगलाच करतायत. पण अजूनही जेवढ्या प्रमाणात वाचलं ऐकलं जायला पाहिजे तेवढं होत नाहीये. त्यामुळे आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा, खूपच लांबचा आहे, खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणि निराश होऊन नाही चालत अर्थातच. कारण समाजाचा जो पेंडुलम आहे ना तो नेहमी असाच असतो. त्यामुळे एक काळ जर पुरुषांची मक्तेदारी होती असं जर आपण म्हणलो तर दुसरीकडे आता आपल्याला स्त्रियांबद्दल ओरडा करणारी पण माणसं भेटतात. तर हा समतोल कठीणच असतो ना. दोघांनीही मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपण आता हे बोलताना शहरी भागाबद्दल बोलतो. आता वेगवेगळ्या कारणांनी जेव्हा ग्रामीण भागात जायची वेळ येते, तर पाचगणीला मी दर उन्हाळ्यात महिना 2 महिने जाऊन राहते. तर त्या प्रकृतीच्या कारणासाठी तर खूप फिरते तिथे आजूबाजूला, कारण शेवटी हाडाची गिरी भ्रमण करणारी असल्यामुळे. तर
बोलण्याचा स्वभाव आहे, कामाच्या दृष्टीने जितकं तुम्ही जास्त लोकांशी बोलाल तेव्हा आपल्याला त्यांचं सगळं जीवन कळतं, सामाजिक गोष्टी कळतात. तर त्यांच्याशी बोलताना आता पाचगणीच्या भागातली कितीतरी अशी गावं आहेत जिथे मुलांची लग्नच होत नाहीत. त्यामुळे शेतकरीच्या मुलांना मुली द्यायला तयार नाहीत किंवा मुली खेडेगावात जायला तयार नाहीत, ही अनेक ठिकाणची वस्तुस्थिती आहे. आणि आपण जे काही मागे करून ठेवलेलं असतं ना त्याची फळं कधी ना कधी दिसणारच असतात ना. मग ते गर्भचिकित्सा असू दे, गर्भलिंग चिकित्सा असू देत, पुरुष प्रधान सामाजिकते मानसिकतेमुळे ठरलेले विवाह असू दे, छळ झालेला असू दे, हुंडा असू दे, म्हणजे जे काही पूर्वी घडत गेलो ह्या सगळ्या पुरुष सत्ताक प्रभावाच्या खाली, तर ते कुणीतरी भोगलंच ना. आणि जे भोगतात ते त्याच्या विरुद्ध लढायला म्हणजे रिबेलियस बनणारच ना. म्हणजे ते तुमचा डिफेन्स मेकॅनिझमचा भाग आहे की ते मग आक्रमक बनतात. आणि मग आक्रमक बनल्यानंतर जेव्हा तुम्हाला शिक्षण मिळतं, तुमच्या हातात पैसा यायला लागतो, तेव्हा ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यानंतर त्याही दुसरं टोक गाठण्याची शक्यता निर्माण होतेच ना. त्यामुळे ह्या बाजूच्या लोकांनी एका टोकाला जायचं आणि दुसऱ्यांनी जायचं नाही असं कसं होऊ शकतं. बरोबर. तर प्रत्येक जण आपले दोन्ही टोकांकडचे अनुभव घेत असतो, चाखत असतो, त्यातनं शिकत असतो. असंच समाज संक्रमण होत असतं ना. बरोबर. कारण आता याच्यात असं पण थोडं आहे ना की व्यवस्था तीच राहिली आहे. म्हणजे ती पितृसत्ताक पुरुष प्रधानच आहे, पण स्त्रिया खूप पुढे गेल्या, पुरुष आहे तिथेच राहिलेत आणि त्याच्यामुळे अजून जास्ती होत आहे. आणि मग नेहमीप्रमाणे बाई ही सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे तिला फारच दूषणं दिली जाते. म्हणजे बघा ना किती घटस्फोट घेतात, बघा ना किती तरुणींना काही नको, जणू काही तरुण खूप शहाणेच झालेत. तर हा जो आहे म्हणजे आपण समन्वय म्हणतो किंवा ज्या पद्धतीने टोकाला जाऊ नये बायकांनी, हे जरी खरं असलं तरी व्यवस्था जर तीच असेल तर कुठेतरी बाईचं असं होणार ना. म्हणजे स्त्री चळवळ नाही असं सांगत की तुम्ही म्हणून हिंसा करा किंवा काय सूड घ्या, असं नाही स्त्री चळवळ सांगत. पण हा जो मनुष्य स्वभाव आहे की मला इतके दिवस चळलं ना, आता बघते, तर याचं कसं करायचं, त्याच्याविषयी तुम्ही काय करताय? तर दोन मुद्दे मला वाटतात तुला तुझ्या प्रश्नाला उत्तर देताना. एक कसं असतं ना, सत्ता कशी असते आपल्याला सगळीकडे ती दिसते. तर आता माझी मूठ ही सत्तेचं हे प्रतीक आहे ना. आता काय असतं की तुझ्या हातात वाळू आहे आणि जेव्हा ती वाळू हळूहळू निसटून जाते तर तुझी याला प्रतिक्रिया काय असणार? ती वाळू निसटू नये, तू घट्ट करत जाणार. ते सगळं म्हणजे कुठून येतो परत हा आक्रमक, बरोबर ना. तर ती सत्ता हातातून सुटायला लागली आणि त्याच्या जोडीला जर हा आक्रमकपणा आला तर मग त्याचे परिणाम आपल्याला दिसतात अजून वाईट. हा यातला एक भाग झाला. दुसरं, या सगळ्याकडे मी जेव्हा खूप व्यापक पद्धतीने बघते, ह्या 25 वर्षाच्या प्रवासाकडे मागे वळून बघते, तेव्हा मी माझ्या लग्न जमवण्याआधी हे राजहंस जे पुस्तक आहे त्याच्याशी लिहिलं पण आहे की मला व्यवस्था म्हणून जेव्हा तू बघतेस याच्याकडे तेव्हा मला 3 गोष्टींचा अभाव दिसतो. एक, आपल्याला भावनांचं व्यवस्थापन शिकवलं जात नाही, त्यामुळे आपल्याला नात्यांचं व्यवस्थापन करता येत नाही. आणि तिसरं, आपल्याला गृह व्यवस्थापन शिकवलं जात नाही. दोघांनाही शिकवलं जात नाही. बाईला त्या मनाने काहीतरी, पण पुरुषाला तर अजिबात नाही. त्यामुळे सगळ्या म्हणजे कॅच देम यंग मगाशी एका मुलाखतीत तू प्रचार वापरला असेल, ती मुलगी त्या मुलाखतीत बोललीये की मुलं पण गोंधळली आहेत. त्यांनाही समजत नाहीये की या सगळ्याला कसं सामोरं जायचं. कारण कुठल्याही गोष्टीचं शेवटी तुम्हाला एक बाळकडू मिळावं लागतं, प्रशिक्षण मिळावं लागतं. तुला आश्चर्य वाटेल की आत्ता मला सांगलीमधल्या एका तरुण मुलामुलींचा एक ग्रुप आहे, त्यांनी बोलवलं होतं, जोडीदाराची निवड कशी करावी हाच विषय. तर मी म्हटलं की तुम्ही माझ्या नावाचा विचार कुठल्या दृष्टीने केला?
त्यांनी मला काय उत्तर दिलं माहितीये की आमच्याकडे अनिसचे खूप कार्यकर्ते येतात. आता अनिसबद्दल आपल्याला सगळ्यांना योग्य तो आदर आहेच, त्यात काही शंकाच नाही. पण कुठलीही चळवळ जेव्हा वाढते तेव्हा त्या सगळ्या प्रकारच्या वृत्ती प्रवृत्ती येतच असतात. तर त्यांनी अनिसचे काही कार्यकर्त्यांचे असे काही काही कार्यक्रम ठेवले होते. तर त्या मुलांना असं वाटलं की हे कार्यकर्ते सगळे फक्त बायकांच्या बाजूने बोलतात. आमच्या पण काही अडचणी आहेत, आमची आव्हानं आहेत, आम्हाला घरातून एक काहीतरी वेगळं सांगितलं जातंय, कॉलेजमधलं चित्र वेगळं आहे, मैत्रिणींची बदलती रूप आम्ही बघतोय. तर नुसतं आम्हाला तुम्ही टीकेचा धनी करण्याच्या ऐवजी आम्हीच सगळ्याला दोषी होत असं म्हणायच्या ऐवजी आम्ही कसं वागायचंय आम्हाला सांगा ना. बरोबर आहे. तर हा तोल बिघडत चालला होता कुठेतरी आणि आम्हाला असं वाटायला लागलं की आम्हीच वाईट होत फक्त. आणि असं परत ते सगळं कसं चांगलं वाईट काही नसतंच ना. तर ह्या बदलणाऱ्या गोष्टींच्या कडे पण आपल्याला सगळ्यांना समजून घेऊन त्यांना त्याच्यात सहभागी करून त्यांना ऐकून मगच पुढे चालता येतं ना. बरोबर. तर म्हणून मी एक चंद्रपूरमध्ये एक विवाहपूर्व म्हणजे हे पण खूप अतिशय चांगली घटना मी आणि डॉक्टर कमलजीत सिंगनी उज्ज्वलाकडे एक गोव्यामध्ये एक प्री मॅरिटलचं वर्कशॉप घेतलं होतं. मॅरिटल वर्कशॉप होतं, प्री आणि पोस्ट दोन्ही बद्दलचं होतं. तिथे एक चंद्रपूरचा मुलगा आला होता. चंद्रपूरपासून काही मैलांवरच्या लहान गावात तो राहतो आणि आता तिथे तो ऑर्गॅनिक फार्मिंग करतो. देशपांडे त्याचं आडनाव, मंदार देशपांडे. तो आला होता आणि त्याच्या मित्राचं आत्ता लग्न होतं आणि त्या मित्राच्या लग्नामध्ये ती सगळी मुलं, बरीचशी त्यातली मुलं याची आहेत आपल्या अभयभंगांचं निर्माणची आहेत बरीचशी मुलं त्यातली आणि त्यांचे अनेक मित्रमैत्रिणी, की आपण काहीतरी ह्याच्यामध्ये वेगळं करूयात, काहीतरी रचनात्मक करूयात, क्रिएटिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव्ह. तर काय करता येईल, तर लग्नानंतर एक काहीतरी एक गाईडलाईन नवीन लग्न झालेल्या जोडप्याला मिळेल या दृष्टीने काही वक्ते त्यांनी बोलवले होते आणि त्याच्यामध्ये राहणीमान म्हणजे ते अधिक पर्यावरणपूरक कसं असेल, आर्थिक नियोजन आणि विवाह म्हणजे सहजीवन उभं करताना असे 3 विषय घेतले होते आणि त्या सहजीवन उभं करतानासाठी मला बोलावलं होतं. तेव्हा मी आजारी पडले म्हणून प्रत्यक्ष जाऊ नाही शकले, तर त्यांनी ते ऑनलाईन केलं आणि छान केलं आणि 20 जाईपर्यंत पाऊण तास ते खूप छान चाललं. तर ते ऐकणाऱ्यांपैकी एक जण तो सांगलीचा होता आणि ते ऐकून ते मला तिकडे बोलवा असं वाटलं. तर म्हणजे आपण जर असे थोडेसे समन्यायी समतोल असं जर राहण्याचा प्रयत्न केला, विशेषतः तरुण मुला मुलींच्या बरोबर, तर ते उत्सुक असतात आपली बाजू ऐकायला. तर त्यामुळे ना ही तिन्ही व्यवस्थापनं ही सगळ्यांसाठी आहेत आणि कॅच देम यंग सारखं लहानपणापासून आपण ही मूल्य जर मुलं मुली असा भेदभाव न करता त्यांच्यामध्ये ती रुजवत गेलो, इन्कल्टिकेट करत गेलो, तर आपण जे शिकू तेच शिकणार ना. बरोबर. तर हे म्हणजे कुटुंबातून व्हायला पाहिजे, पालकांच्याकडून, नातेवाईकांच्याकडून, मग शाळांमधून, मग कॉलेजमधून. पण ह्याच्यासाठी ह्या सगळ्या संस्थांनी सुद्धा पुढाकार घेऊन ह्यांच्याकडे वेळोवेळी प्री मॅरिटलची सेशन्स ठेवणं, त्याची शिबिरं ठेवणं, ह्याचं प्रमाण अजून किती कमी आहे सांग. हे किती मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. नुसतंच मुली बदलल्या आणि घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आणि बिचारी मुलं अशा तक्रारी करून किंवा एकतर्फी त्याच्याकडे बघून एककल्लीपणे बघून हे प्रश्न सुटणार नाहीयेत. हे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला याच्या मुळाशी जावं लागेल आणि ही 3 व्यवस्थापनं जर आपण शिकवू शकलो मुला मुलींना सहज आपल्या, आणि आपण हे शिकत नव्हतो का सांग मला. म्हणजे मला आठवतंय की लहानपणी मी एकत्र कुटुंबात जेव्हा राहत होते तर माझा एक चुलत भाऊ फारच मस्तीखोर होता आणि त्याची आई माझी काकू फार गरीब स्वभावाची होती. तर एकदा तो खोलीमध्ये बॉल खेळत होता आणि तिथे काहीतरी काचेची फुलदाणी का काहीतरी ठेवली होती. तर माझी आजी तिथे बसली होती आणि काकू म्हणत होती की अरे तू इथे बॉल नको खेळू, तू बाहेर जाऊन बॉल खेळ. आणि तो म्हणाला बाहेर बॉल खेळा की तो पहिल्या मजल्यावर करत होतो, तो सारखा खाली पडतो, माझा निम्मा वेळ खाली जाऊन वर आणण्यातच जातो. तिने खूपदा समजावण्याचा प्रयत्न केला
आता मला हे नाही आठवत, मी लहान होते, चौथीत होते फक्त, किती फुलदाणी उचलून तिने वेगळ्या ठिकाणी का नाही ठेवली मला नाही आठवत, पण शेवटी तो बॉल त्या फुलदाणीला लागला, फुटलं. आणि मग मात्र माझ्या काकूचा संयम संपला आणि तिने त्याला एक धपाटा घातला. तर आजी हे सगळं बघत होती. तर हा रडत रडत आजीच्या पदराखाली, आणि आजी काही बोलली नाही, तिने आधी त्याला रडून दिलं. मग तो शांत झाल्यावर, म्हणजे आमच्या भाषेत भावनांचा व्यवस्थित निराकरण झाल्यावर तो रडायचा थांबल्या. तो पण ती त्याला प्रेमाने थोपटत होती, ती एम्पॅथी तिने दाखवली. आणि मग ती त्याला म्हणाली की आता तू मला सांग की आईने तुला का बरं मारलं. तर आधी काही बोलला नाही. मग म्हणाला की ते फुटलं असं त्यांनी दाखवलं. आजी म्हणली का फुटलं. बॉल लागला. कधीपासून तुला आई सांगत होती की नाही. मी इथून बघत होते की आई तुला सांगत होती, तू ऐकत नव्हतास. तर मग आता तू काय करशील. तर मी आईला जाऊन सॉरी म्हणे, आता हे पुरेसं नाही आहे, आता हे तुझ्यातनं फुटलंय की नाही, मग हे का बरं आईने आवरायचं. तर ते काचेच आहे, त्यावेळी फक्त मोठे मोठे तुकडे उचल, आईला विचार मी तुला काय मदत करू. आता हे काय होतं. करेक्ट. मग त्यांनी ते सगळं केलं. पण जर तेव्हा आजी माझ्या काकूला कशाला मारते ग त्याला, किंवा ती त्याला ओरडली असती, त्यातलं काहीच घडलं नसतं. तर अशा ही मूल्य, आता मी फक्त चौथीत होते पण मी आजपर्यंत विसरले. तर ही मूल्य अशी रुजवता येतात ना, आणि याची सुरुवात कुटुंबापासूनच होते ना. त्यामुळे पालकांनीच मुळात या सगळ्याबद्दल मुळात जागरूक झाले, तर मग पुढे पुढे मुलं जशी घराच्या बाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना एक्सपोजर मिळत जातं, तिथेही सगळ्या ही मूल्य त्यांच्यात रुजत गेली. तर इतकं खरं कुठे अवघड आहे. पण परत तेच आहे ना, मानसिकता बदलणं हाच तर या सगळ्यामधला क्रुशियल अत्यंत अवघड गोष्ट कुठली असेल तर ती मानसिकता बदलणं. कारण आपण खूप त्या बाबतीमध्ये खूप रिजिड आहोत, खूप रिजिड आहोत. कसलं भय आपल्याला बदलायचं वाटतं मला माहिती नाही, पण आपण अतिशय ह्या बाबतीमध्ये रिजिड आहोत. तर ही जितक्या लवकर आपल्याला ही वैचारिक लवचिकता आणता येईल, जितक्या लवकर आपल्याला भावना आणि विचार हे आपल्या मेंदूमध्ये कसे काम करतात, माणसं वेगळी का असतात, त्यांच्या व्यक्तिमत्वाची मुळामध्ये ते मेंदूने केलेलं एक डिझाईन असतं, मग ह्या सगळ्या गोष्टींचे लेप त्याच्यावर चढत असतात. तर हे परत तेच आहे की ह्या मुळाशी जर तुम्ही जाऊ शकलात, म्हणून मानसशास्त्र महत्वाचं. पण त्यासाठी तुझ्या भविष्यात काही आहेत का कल्पना म्हण, किंवा नाही पण त्यासाठी काही प्रकल्प म्हण, किंवा नवीन काहीतरी करायचं असं काही तुझ्या डोक्यात आहे का. मी असा विचार करते आहे की हे जर आपल्याला समाजाशी हा विषय जोडून घ्यायचा असेल, तर समाजाला जे प्रिय आहे आणि समाज जे सहजपणे स्वीकारतो त्याच्याशी जोडून घेता येईल का. आणि तुला हे ऐकल्यावर आश्चर्य वाटेल की मला हे कोणीतरी सांगितलं की गोंदवलेकर महाराजांची जी प्रवचन आहेत ती अतिशय विवेकनिष्ठ आहेत, तर तू ती वाच. आणि ती मी जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच म्हणजे ही किती विवेकनिष्ठ आहेत. आणि मग जेव्हा मी अशा पद्धतीचा अगदी माझा म्हणजे प्रचंड लोकांचा याच्यात अभ्यास आहे, माझा त्याच्या 1% सुद्धा नाही, पण मी समुपदेशनाच्या दृष्टीने या माणसांशी सहज जोडून घेण्याचं माध्यम म्हणून याला वापरता येईल का असा विचार केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी जर अशी उदाहरणं, संत साहित्यातली अशी उदाहरणं दिली आणि त्याच्याशी माझं विज्ञान जोडलं, माझं मानसशास्त्र मी त्याच्याशी जोडलं, त्यामुळे अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्र, तर अध्यात्मशास्त्राचा एवढंच अंश करतो, एवढं मोठं आहे ते सगळं दालन. तर आपण काय त्याच्यात कुठेच नाही, पण त्याचा एक काही अंश आणि मानसशास्त्र
हे जर आपण एकत्र आणलं, हे एक. दुसरं, समुपदेशनामध्ये मी नेहमी सांगते की आता समजा मी दुसऱ्या मजल्यावर राहते आणि एक पेरूचं झाड माझ्या खिडकीपर्यंत आलंय, मला माझ्या खिडकीतनं बाल्कनीतनं आरामात पेरू काढता येतात. तुझं घर 3ऱ्या मजल्यावर आहे, तू वाट बघतेस की पेरूचं झाड तुझ्या घरापर्यंत कधी उगवेल, तुला पेरू खूप आवडतात, आणि वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तू वाट बघितलीस आणि झाड काही तुझ्या बाल्कनीपर्यंत आलं नाही. मग तुला कळलं की पेरूचं झाड वनस्पती शास्त्राच्या नियमाप्रमाणे असं वाढतं, असं वाढण्याला मर्यादा असते. तू हट्ट केलास का, कसं वाढत नाही, वाढलंच पाहिजे. किंवा मग झाड नाही ना वाढत, मग एखादा पेरू वर का येत नाही, सगळे पेरू खालीच का पडतात, असं हट्ट तू करतेस का? नाही ना. कारण तुला हा माहित आहे, भौतिक शास्त्राचा पण नियम माहिती आहे, गुरुत्वाकर्षणाचा. मानसशास्त्र असं कोणाला माहितच नाही. आणि मी निवडायचं लिंबू, आणि एवढं आंबट कसं, मला गोड लिंबू आवडे म्हणा. ह्या व्यक्तिमत्वाची निवड केली आहेस, जोडीदाराची निवड केली आहेस, म्हणजे बरोबर उदाहरण आहे. हे अशा पद्धतीने सांगितलं ना, इतर शास्त्रांशी जोडून घेतलं ना, की लोकांना कळतं. बरोबर. पण शिकवलंच गेलं नाही, ते तरी काय करतील. हो ना. आणि जे समोर आलं ते हे शास्त्र फक्त वेड्यांचं असतं. त्यामुळे स्टिग्मा त्याच्याबद्दल प्रचंड. आता ह्याच्यात खूप बदल झालेत. IPH काय, डॉक्टर नाडकर्णी काय, शुभा तत्ते काय, सगळे IPH चे कार्यकर्ते काय, याच्यात खूप काम केले. त्यामुळे आता बरीच जाणीव जागृती झाली. पण तरीही परत समाज मुंगीच्याच गतीने बदलत असतो ना. त्यामुळे हे आमचे प्रश्न असतात, ह्याच्यात हस्तक्षेप करणारे तुम्ही कोण, आम्हाला आमचं कळतं, तुम्ही आम्हाला सांगणारे कोण, खाजगीपणा कुठेतरी जातोय असं वाटतं. आपण समजू शकतो ना त्यांची मानसिकता. बरोबर. त्यामुळे असं खूप ते प्रेमाने सुचकारून, शास्त्राचा आधार घेऊन, मधून मधून अध्यात्माचा फ्लेवर घेऊन, असं सगळं एकत्र करून आपल्याला पुढे जायला लागतं. आणि आम्ही तुमच्यासारख्यांच्या खांद्यावर उभे होते, आम्हाला मान्य करायला पाहिजे. एवढे वर्ष एवढ्या कार्यकर्त्यांनी कामं केली आहेत ना, ते सगळ्याची मदत घेऊन समाज पुढे जात असतो ना. त्यामुळे कुणीतरी कोणाच्या तरी खांद्यावर उभं राहत असतंच. आणि शिकणं कधीच संपत नाही, आणि आपलं नाहीच संपलं पाहिजे. नाही संपलं तरच आपण नवीन काहीतरी देऊ शकतो, बरोबर असं मला वाटतं. त्यामुळे आपली वाढ ही सतत होत राहिली पाहिजे, तरच आपण दुसऱ्यांना काहीतरी नवीन नवीन देत राहू. कारण खूप हुशार पिढी आहे, त्याच्यामुळे सगळं पारखून घेतात, नाही का. ते चांगलं आहे. त्यामुळे म्हणजे आपण त्यामुळे फ्रेश राहतो आणि आपण जागरूक राहतो, शिकत राहतो. त्याच्यासाठी खूप शुभेच्छा. मस्त वाटलं. धन्यवाद, खूप धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि मिळून साऱ्या जणीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.